सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपगुण वर्ण जेते, तो हरे श्रीहरी पाहिला डोळेवरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत महावैष्णव संत ज्ञानोबरायांचा 3 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये ज्ञानोबराय भगवंताच्या स्वरूपाचं आणि तटस्थाचं लक्षण व्यक्त करतात. आणि त्या स्वरूपाच्या तटस्थाचं मला ज्ञान आहे किंवा त्याला प्रत्यक्ष केलेला आहे या प्रकारचा भाव सांगतात. ज्ञानोबराय ह्या ठिकाणी जो चिंतनाला अभंग घेतलाय ते सांगणारच आहे. तत्पूर्वी थोडा परिहार द्यायचं म्हणजे परंपरेनं बऱ्याच वर्षापासून कुंडलिक पाटील यांच्या घरामध्ये गुरुवारी आदरणीय गुरुजींची म्हणजेच गुरुवारी भाऊसाहेब पाटील गुरुजींची कीर्तनरूपी सेवा त्या ठिकाणी प्रतिवर्ष व्हायची. आणि मला वाटतं पहिलं गुरुजींचं खाली बसून मी कीर्तन ह्याच ठिकाणी ऐकलं असेल बाहेर पहिल्यांदाच बाजीराव महाराजांनी सांगितलेलं. आणि अशा ठिकाणी गुरुजींच्या ह्या सगळ्यांच्या तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की गुरुजींचं स्मरण झालं तरी आपल्याला अंतकरण भरून येतं. एवढा त्यांचा भाव, एवढा निष्ठा, एवढा प्रेम, साधकांवरती एवढा स्नेह आणि त्याचबरोबर परमार्थाची परिपूर्ण निष्ठा काय असते, कीर्तनावर स्नेह काय आहे, कीर्तनाची आवड किती आहे, कीर्तनाची आवड देवालाही आहे. कीर्तनाची देवा आवड मोठी, एका जनार्दनी पडली मिठी. देवालाही आवडतं तसं जे कीर्तन आवडणारे श्रेष्ठच असतात. आणि त्या प्रकारे गुरुजींचं ह्या ठिकाणचं चिंतन आहे. गुरुजी प्रतिवर्षी इथं कीर्तन करत होते आणि ते कीर्तन आम्हाला ऐकणं बरं वाटायचं, पण आता करणं एवढंच बरं वाटेल असं मला वाटत नाही. पण त्यांचा आशीर्वाद घेऊनच ह्या ठिकाणी मी कीर्तन करायला लागलो आहे. वर्धापनाचं उत्सव आहे म्हणजे जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या वर्धापनाचा दिवस आहे आणि त्यानिमित्त असणारी ही कीर्तन सेवा आहे. म्हणून अभंगही त्याच प्रकारचा निवडलेला आहे. भगवंताचं स्वरूप ज्यांनी जाणलंय ते भगवंताबद्दल बोलू शकतील. काही लोकांना तत्वाच्या अनुभूतीपर्यंत जाण्याकरता, तत्वाच्या अनुभूतीचा यथार्थ अनुभव येण्याकरता, तो अनुभव येण्याकरता प्रयत्नरत राहावं लागतं. आयुष्य गेलं तरी प्रयत्न संपत नाही, आयुष्यभर प्रयत्नातच असतात, पण प्रयत्न संपत काही त्या मार्गाचे प्रयत्नही करत नाहीत, त्या मार्गाचे प्रयत्नही करत नाहीत. मग प्रयत्न करत नाहीत पण विषयाइच्छुक असणारे जे आहेत, संस्कार शास्त्र संस्कार रहित विषय इच्छुक असणारे काही लोक आहेत, ते कसंही स्वराचर्यापर बघतात त्यांना पामर म्हणतात. शास्त्र संस्कार युक्त विषय इच्छुक आहेत त्यांना विषयी म्हणतात, नाही का. केवळ मोक्ष इच्छुक आहेत त्यांना जिज्ञासू म्हणतात आणि मोक्षता प्राप्त असणाऱ्याला मुक्त म्हणतात. या ठिकाणी वर्णन करणारे ज्ञानोबराय आहेत ते मुक्त अवस्थेमधून आहेत. आम्ही मुक्तच आहे, बंधनची नाही ठावे, मुक्त कासया म्हणावे. मुक्त असणाऱ्या अवस्थेचे ज्ञानोबराय आहेत. ज्ञानोबरायांना बंधन नावाची गोष्ट नाही. ज्ञानोबरायांना बंधन का नाही तर नित्यमुक्त असणारी महात्मे आहेत. आम्ही आलोय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो, त्यांना काय बंधन नावाची गोष्ट नाही. बांधलेल्याला मुक्तीची गरज आहे. मुक्तीची गरज कुणाला? झाडाला एखाद्याला बांधलं आणि बांधल्यानंतर सोडल्यावर म्हणतो आता मोकळा झालो, आता मुक्त झालो. तसं जो पहिलाच मुक्त आहे तो म्हणू शकत नाहीत की मी मुक्त झालो. त्यांना सापेक्षित वृत्ततानं बोलावं लागतं. मुक्ती बंध हा सापेक्ष शब्द आहे, निरपेक्ष शब्द नाही आहे. आणि निरपेक्ष अवस्थेच्या अनुभूतीमध्ये निरंतर राहतात. हे येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. त्यांची उपाधीच काय असेल तर कृपा, दया, नाही का. त्यांच्या रूपतेला उपाधी नावाची गोष्ट लागू शकत नाही आहे. उपाधी शब्द ते स्वीकृत करतात जगाच्या कल्याणा संतांच्या स्वीकृत उपाधी. आणि आम्ही आलो हे तेच म्हणू शकतात. देवाला सुद्धा आणावं लागतं. आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. रूपाला बळे आणीला, काही वेळा आला म्हणतात, आला नावा रूपा. पण काही अभंगांमध्ये आणि याला आमुचिया बळे तुझ देवपण ते का विसरून राहिलासी. तसं ज्ञानोबरायांच्या बाबतीत बघायला गेलं तर ज्ञानोबरायांना त्या अवस्थेचा अनुभव आहे. चारी मुक्तांच्या ह्या चारी मुक्तीच्या साधनेतनं त्या अवस्थेपर्यंत अनुभूतीनं गेलेले आहेत का? चारी मुक्तींची धारणा करून गेलेले आहेत का? अज्ञानातनं प्राप्त झालेल्या ज्ञानानं अज्ञानाची निवर्तनता केलेली आहे का? तर अजिबातच नाही. कारण ज्ञानोबराय अमृतानुभवामध्ये सांगताना असं म्हणतात, आमचे निवृत्ती हे गुरु आहेत ते प्रवृत्तीतून निवृत्तीत आलेले नाहीत, ते स्वभावता निवृत्त आहेत. हा निवृत्त शब्द प्रवृत्तीतून निवृत्तीत येणं असा एक आहे, सापेक्षित आहे. पण निरपेक्ष अवस्थेचा भाव ज्यांच्या अंतकरणामध्ये ते ज्ञानोबराय, ते निवृत्तीनाथ, ते तुकोबराय. आम्ही अवस्थेत आहोत. कोणत्या अवस्थेत आहोत? सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत.
मग तेच आपल्याला स्वरूपाचं वर्णन करून सांगू शकतात. तेच आपल्याला स्वरूपाचं वर्णन कोणाला सांगायचं, का सांगायचं, हा भाव सगळा वेगळा आहे. ज्या जीवाला मुक्तीची अपेक्षा आहे त्याला त्याच्या भाग्यानं त्या प्रकारचं दर्शन होतं. इथून एवढाच भाव समजायचा. ज्या जिज्ञासेची अपेक्षा आहे त्याला त्याच्या भाग्यानं त्यांचं दर्शन होतं. मग त्या ठिकाणी जी असणारी उपाधी आहे ती उपाधी निरुपाधिक रूपामध्ये बघून जावं. याचं वर्णनच करताना आपल्या साधनेची परिपूर्णता एवढ्या अवस्थेला गेली पाहिजे की त्या साधनेचं फळ नाही का फक्त शिल्लक राहतं, ती फक्त कृपेमुळं होतं नाही का. साधनेनं आम्ही माप साधना केली हो. जसं एखाद्यानं बगीचा तयार केला, पण बगीचा तयार करून वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत त्याला फलता येत नाही, प्रगटता येत नाही नाही का. म्हणून उपाय वन वसंतो आज्ञेचा आहे वतंतो अमृताची परिमूर्तो कारण. उपाय रूपी वनाचे वसंत हा त्यांची कृपा झाल्याशिवाय त्या अनुभूतीपर्यंत पोहोचता कसे येईल महाराज. आपली साधना भरपूर करेल, प्रतिबंधातून निवृत्तीची साधना भरपूर करेल, प्रतिबंध निवृत्ती करता प्रयत्न भरपूर करेल, परंतु त्या प्रतिबंधातनं निवृत्ती त्यांची कृपा झाल्याशिवाय अनुभूतीची अवस्था येत नाही. अनुभूती व्हायची असेल तर त्यांची कृपा व्हावी लागते. होता कृपा तुमची नाही का अनुभूती. नाहीतर मग ज्ञानाला घेऊन अहंकार वाढण्याची शक्यता आहे. कृपा काय करते, अहंकाराची निवृत्ती करते. जे ज्ञानाच्या अनुभूतीमध्ये माणूस जातो, अनुभूतीमध्ये गेल्यानंतर बोलणं नाही, व्यवहार नाही, अनुभूतीच्या ठिकाणी काहीच नाही नाही का. पण ह्या ठिकाणी ते या जगताला अनुभूतीच्या ठिकाणी येऊन कृपा करतात, अनुभूतीच्या ठिकाणची कृपा करतात, अनुभूतीच्या अनुभूतीकरता कृपा करतात, अनुभूतीच्या अनुभवापर्यंत जाण्याकरता कृपा करतात नाही का. सत्य ज्ञान अनंत असं तेच वर्णन करू शकतात त्याचं स्वरूप. तसं सगळ्यांना दिसत असतं तर मग एवढी खटाटोप करायची गरज पडली, लगेच जर प्रतीती येत असेल तर एवढा प्रयत्न करायची गरजच पडली नसते. म्हणजे केवढा प्रयत्न. पाहिली पुराणे, धांडोळीली दर्शनी, वाचक रूपता आली, पांडित्यता ज्ञान तुकोबरांच्याकडे. आम्हा वेदाचा तो अर्थ आम्हासीच टावा, पांडित्य आहे, वाचकता आहे. पाहिली पुराणे, धांडोळीली दर्शनी, हा सगळा व्यवहार आहे. एवढा सगळा भाव जगाला बोध करण्याकरता आहे का अनुभूती, जगाच्या बोधाकरता त्यांचा भाव आहे, पण आपल्याकरता अनुभूतीचा दिशेनं प्रवास आहे. त्यांच्या कृपेनं अनुभूती येते. ह्या विषयाला आपण बोलत होतो. होता कृपा तुमचीपासून नाही का. आणि ती कृपावंत आहेत, दयावंत आहेत, भाग्यवंत आहेत. त्यांना अनुभव आहे आणि त्या अनुभवाचं बोलणं ते बोलतात. साखर किती गोड आहे हे सांगता येत नाही. साखरेची गोडी, एकाला म्हणला गुळ किती गोड आहे महाराज, म्हटलं खाऊन बघत्याशिवाय कळत नाही. मुकास्वाद म्हणत मुक्या माणसाला गुळ खायला दिला, त्याला बोलताच येत नाही अगोदर, आणि नंतर खा म्हटलं तर म्हणजे अनुभवाची जोगे नोहे बोलायचे, या अनुभवाचा विषय. मग तो अनुभवाचा विषय बोलले गेले. अस्तिपणाच्या अवस्थेमधून बोलण्याचा भाव आहे. नास्तिक तर नाहीच मध्ये असतात. नास्तिकांना आपल्याबद्दलचं काही भाव नाही. आहेपणाच्या भावामध्ये येऊन बोलावं लागतं, म्हणजे आहेचा अनुभव आला पाहिजे. एक जण म्हटला नाही, शून्यम 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 नाही. मग वर्णन करतात काय नाही, म्हटले नाही सत नाही का. म्हटले सत नाही, हा नाही शब्द आणि सत शब्द एकत्र ठेवता येत नाही. अर्थ कळाला का. नाही शब्द आणि सत शब्द एका ठिकाणी ठेवता येत नाही. तुम्ही काय म्हणताय सत, मग सत नाही असा शब्द बोलता येत नाही. एकतर नाही बोला नाहीतर सत बोला. शून्य आणि आहेपणा एकत्र ठेवता येईल का. शून्य आहे मग शून्य आहे हे दोन्ही शब्द पण एकत्र ठेवता येत नाही. शून्य तर बोला नाहीतर आहे तर बोला. आहे शब्दाला शून्याजवळ ठेवल्यामुळं सत्ता सिद्ध होते, आणि सत्ता सिद्ध होत असेल तर शून्य सिद्ध राहत नाही. शून्य सिद्ध राहत नसल्यामुळं आहेपणाच्या मध्ये तुम्ही जी सांगणारा जो भाव आहे नास्तिकांच्या करता बोलणं आहे की त्यांना आहेपणाचा भावच सिद्ध करावा लागतो. नवे पुढं जाऊन असं सांगावं लागतं, तुम्ही नाही असं म्हणता तर ते नाही म्हणणारा तरी कोणीतरी आहे. किती अनिश्चित आहे, किती आहे याचं स्वरूप आहे. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, त्याचं स्वरूप लक्षण सांगितलं. लक्षण का करावं लागतं, लक्षणाचं लक्षण काय. असाधारण धर्मो लक्षण, असं लक्षणाचं लक्षण आहे. असाधारण धर्म त्यातला सांगणं म्हणजे लक्षण आहे. मग त्या लक्षणामध्ये बरेच जरासा व्याप्ती, अतिव्याप्ती, अव्याप्ती असे दोष येतात. लक्षवर्तित्व सती, अलक्षवर्तित्व अतिव्याप्ती, लक्षमात्रावर्तित्व अव्याप्ती, लक्षेक देशवर्तित्व असंभव, 3 प्रकारचे दोष येतात. म्हणले तसं दोष हे लक्षण करायचं म्हणलं तर लक्षवर्तित्व सती, अलक्षवर्तित्व अतिव्याप्ती नावाचा दोष होतो काय. म्हणले त्याच्याकरता सत्य शब्द बोललो, आणि कोण सत्य आहे काय, द्वैत. मग सत्य आणण्याला मानलं तर द्वैतापत्ती येईल.
एकमेव एकम एव अद्वितीयम ब्रह्म, एकम एव अद्वितीयम ब्रह्म. याच्यामध्ये एकम शब्दामुळं स्वगत भेदता, एव शब्दामुळं सजातीय भेदता आणि अद्वितीय शब्दानं विजातीय भेदता संपवले. एक शब्द बोलल्यामुळं स्वगत भेद त्याच्यामध्ये नाही, एकच आहे. हा एक शब्द सुद्धा सापेक्षितच आहे. एकटाच आला काय असं म्हटल्यावर दोघांची येण्याची अपेक्षा होती. एक शब्द आपण बोललो ना, एक शब्द का बोलला? एकटाच आला काय महाराज? मगाशी कोणतरी म्हटलं महाराज दोघं जण या, नाही का, कोणतरी घेऊन या बरोबर, कोणतरी घेऊन या बरोबर. मी म्हटलं आता एकटाच येतो, आला तर देव येईल माझ्याबरोबर. देव आहेच बरोबर म्हणले. अरे बघा, एक शब्द जरी बोललो आपण तर एक शब्द सुद्धा सापेक्षित आहे. 2च्या सापेक्षित, 3च्या सापेक्षित, 4च्या सापेक्षित, नवे नवे अनेक गणनांच्या सापेक्षित एक शब्द आहे. एक सुद्धा त्याला बोलणं हे सुद्धा कुठंतरी कमी पडतं, नाही का महाराज? एक तर बोलायचं का? कारण एक आहे म्हटल्यावर दुसऱ्याला घेऊनच एक शब्द बोललोय, नाही का? एकम एव, एव शब्द, एव म्हणजे च शब्द तिथला काढलेला आहे. च एकच म्हणजे अन्यांपासून व्यावृत्त, सजातीय भेद नाही आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणी. आणि एव अद्वितीय, दुसरा कोणी नाही. विजातीय भेद रहितत्व, त्याच्या वेगळा आणि दुसरा कोणी नाही. आहे ते सत आहे, सत्ता आहे, सत्य आहे, सत आहे, सत्ता आहे. सतच शब्द आहे पण त्याला सत्य शब्द भावरूपामध्ये व्यक्त केला जातो म्हणून सत्य शब्द वापरला आहे. आता सत्य शब्द हा भावरूपाकरता सत्य शब्द वापरला आहे बरं का, भावात्मक. कारण आपण व्यवहाराची दशानं जायचं असेल तर सत्य हा भावात्मक शब्द वापरला का? कारण सत नुकतं असेल तर त्याच्यामध्ये सतपणाचा भाव असावा लागतो, सत्यत्वाचा काय असावा लागेल, म्हणून सत्य शब्द वापरलाय. सत्य ज्ञानानंत, तो सत आहे, सत्ता रूपात आहे. दगडात जसं सोनं आहे, तुम्ही म्हणाल सगळ्याच दगडात, नाही नाही नाही, कुठंतरी तिकडं खाणी आहेत दगडाच्या, ज्या खाणी सोन्याच्या खाणी आहेत तिथं दगडच दिसतात वर्ण बघायला गेलं. पण ज्यांना प्राप्त करायचं आहे ते त्यातनं सोनं काढतात आणि त्याच्या काहीतरी क्रम करावे लागतो, नाही का? लाकडात अग्नी आहे पण तो अग्नी प्रगट करण्याकरता काहीतरी काय करावं लागतं, काहीतरी क्रिया करावी लागते, कर्म करावं लागतं. दुधामध्ये तूप आहे पण वरवर्ण प्रतीतीला येत नाही, त्याच्याकरता काहीतरी क्रम करावा लागतो. तद्वत या उपाधी माझे गुप्त, चैतन्य असे सर्वंगत, ते तत्वज्ञ संत उपासित, नाही का, स्वीकारिते. उपाधीमध्ये गुप्त रूपात आहेपणा आहे ना, आहेपणा विश्वास ठेवलाच पाहिजे. नाही नाही म्हणण्यापेक्षा आहे आहे म्हणणं बरं आहे का नाही सांगा? आहे आहे म्हणणं म्हणजे वरवरनं सांगतोय, ते आहे ते सत्यच आहे. नाही म्हणणाऱ्यामुळं आहे संपत नाही, नाही का? नाही म्हणण्यामुळं आहेमध्ये काही फरक पडत नाही. आहे ते आहेच आहे, त्याला जाणण्याचा विचार करणं म्हणजे सत्यत्वाचा बोध आहे, सत्य आहे. एक सत्य ज्ञानोबराय ओवीतनं बोलताना माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. तो सत्य शब्द ईश्वराकरता पण आहे आणि वाचेचा शब्द आहे, त्यामुळे वाणीचा विषय बोलले सत्य, नाही का? आणि त्याला सत्यत्वाचा भाव किती आहे याचं वर्णन करताना सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला आहे. चटईला चटई म्हणतो का आपण धागे म्हणतो? बरं का, जरा बोललं चालतंय ना काय? पुढं तुमच्या करता नाहीत बरं का प्रश्न, तिकडे आहेत. चटईला चटई म्हणणं बरं का धागं म्हणणं बरं? चटईमध्ये आहेत काय? धागच आहेत, पण चटई म्हणणं बरं का धागं म्हणणं बरं? आपण चटई म्हणतो, धागं म्हटलं तर एकेकानं धागा उपसून काढायला लागला आणि एवढं काढायला लागलं, एवढं काढायला चटईच संपून गेली, नाही का? चटईतले धागे काढले तर चटई नाव शिल्लक राहत नाही. ज्ञानोबा एक सुंदर वर्णन देतात. मृतिकेचा विटू घेऊन काय करील घेटू, केवता तांतू पटू सांडील. मृतिकेचा वीट घेऊन घट काय करू शकेल? घटामध्ये माती आहे पण माती दिसत नाही म्हणून काय घट नाही असं नाही का? दिसते माती, पण माती दिसते पण माती म्हणून बघत नाही. किती लोकांना चहा गोड वाटतो सांगा लोक? सगळ्यांना चहा गोड आहे. मग तुम्ही सांगा चहा गोड आहे का साखर गोड आहे? गोड चहा आहे का साखर आहे? काय आहे गोड महाराज? साखर गोड आहे, पण म्हणताना आपण चहा गोड आहे म्हणतो. शिरा गोड आहे का साखर गोड आहे? साखर गोड आहे, पण म्हणताना आपण काय गोड आहे म्हणतो? बघा, शिरा गोड आहे म्हणतो. बऱ्याच गोष्टी अशा सांगता येतील, विस्तार करता येईल. एवढंच तत्व सांगायचं आहे. आपण आहे त्याला आहे त्या रूपामध्ये बघत नाही, तर त्याच्या विपरीत रूपात बघण्याची कारणता अविद्या नावाची गोष्ट आहे. या अविद्याच्या निमित्तानं दृश्य आणि दृष्टत्व प्रतीतीला येतं. दृष्टा कोणीतरी आणि दृश्य काहीतरी आहे, पण आहे त्या तत्वाला सोडता येत
आहे त्या तत्वाला ओळखून मग त्याचा वर्ण आनंद घेतला तर काय हरकत नाही. पण आहे ते ओळखत नाही. नाही म्हणले धागच नाही, तुम्ही धागं कुठे आहे म्हणताय, तुम्ही म्हणताय मातीच नाही तर माती आहे कुठे आहे. नाही नाही म्हणणारे ज्या मुखानं बोलतात ते मुख तरी आहे, ते मुखानं ज्या बोलतात, ज्या आहे बोलणारा आहे बोलणारा तरी कोणीतरी आहे की नाही सांगा. एवढा अनुस्यूत आहे तरी पण लोक काय म्हणतात, नाही 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 नाही. नास्तिकवाले, आपण नव्हे, नास्तिकवाले बोलणारे काय म्हणतात, यावत जीवम सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूत शरीरस्य पुनरागमनं कृत्वा. आहे तत्वाला ओळखता आलं पाहिजे नाही का. ओळखा रे वस्तू सांडा रे कल्पना, नका आड राणा जाऊ. तुम्ही सांगा आता लाईट आहे का नाही, जोरात बोला की, मला सर्दीमुळे ऐकायला येणं झाले, तुम्ही जोरात बोला. आहे का लाईट? आहे, लाईट आहे. तुम्ही लाईटकडे बघून सांगितलं का न बघता सांगितलं? बघा किती लोकांनी बघितलं सांगा. बल्बकडे किती लोकांनी बघितलं, फॅनकडे किती लोकांनी बघितलं, नाही बघितलं. न बघूनही तुम्ही लाईट आहे कसं म्हटला, म्हणले त्या कार्य दिसतंय लाईट्स. आणि लाईट म्हणजे विद्युत जाणण्याकरता बोर्ड घालून बघावं लागेल. तसं जर बघणं असेल तर आतमध्ये आहे ते प्रतीला दिसायचे असेल तर त्याच्याकरता संसाधन आहेत. प्रकाशता आहे का नाही सांगा. आपण कशावरनं ओळखलं, कुठली वस्तू प्रकाशमान व्हायला लागलेली आहे याच्यावरनं ओळखलं की लाईट आहे. आता जर आवाज बंद झाला असता माईकचा तर माईकची लाईट गेली म्हटलं असतं का नाही सांगा. म्हणजे आवाजावरनं ओळखतोय आपण काय आहे, लाईट आहे. तसं आपल्याला हे जगत दिसायला लागलेलं आहे. आपण जगतामधल्या प्रत्येकाला बघतोय, ह्यो माझा तो तुमचा असंही आपण म्हणायला लागलोय. कधी कधी भेद विचारात घ्यायला लागलोय, कधी आपण एक दुसऱ्याशी भांडायला लागलोय, कधी स्वीकारायला लागलोय, कधी त्यागायला लागलोय. हा सगळा व्यवहार कशामुळे व्हायला लागलाय, तो आतनं दाखवतोय म्हणून होतोय का न दाखवता होतोय. मग आपण का म्हणत नाही तो आहे, अर्थ कळाला का. आपण का म्हणत नाही तो आहे, कारण प्रकाशन केल्याशिवाय दृष्टादृष्ट दर्शत्व. बघा एवढंच झालंय की दृष्ट आणि दृश्य दर्शन ही त्रिपुटीचा व्यवहार अविद्येच्या निमित्तानं झालेला आहे. बाकी कशाच्या निमित्तानं झालेला, अविद्या निमित्ते दृश्य दृष्टत्व वर्ते, अविद्या आहे. म्हणले बघा आरशाच्या समोर आपण गेलो, मग आपल्याला कळालं मी बघणारा. आणि काय बघितलं, दृश्य बघितलं. कुणाला बघितलं, मलाच बघितलं. बघितलेला मी, मला बघितलं आणि मी बघणारा. हे त्रिपुटीचा व्यवहार एरवी नाही का. आता मी बघणारा शब्द नाही का महाराज, मी बघणारा आहे की नाही सांगा. पण आरशाच्या समोरच गेल्यानंतर मी बघणारा हा भाव का आला, मला बघणारा हा भाव का आला. याचं कारण आहे की फक्त आरशाचं निमित्त झालं, त्यामुळं आपल्याला त्यातलं जे दिसलेलं दृश्य आहे त्या दृश्यामुळं दृष्टत्व ह्याला आलं. एकदा दृश्य गेलं की याचं दृष्टत्वही राहत. पण व्यवहारामध्ये आपण नेहमीच बघत असतो पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण नाही, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार या 14 तत्वांना घेऊन, त्या 14 तत्वांचे विषय आणि त्या 14 तत्वांच्या देवता असे 42 तत्वांना घेऊन जागृतातले व्यवहार करतो. स्वप्नामधला जो व्यवहार आहे त्या स्वप्नातल्या व्यवहारामध्ये अविद्या नावाची जी सूक्ष्म वृत्तीता जी आहे, जिच्याद्वारा तिला हिता नावाची नाडी म्हणतात, हिता नाडीच्या द्वारा नाही का सूक्ष्मत्वाचा स्वप्नाचा बोध आपल्याला प्रतीत होतो की जो जागृतच्या आवरणाला जागृतची रूपता संपवतो, कारण त्याला आवरण करतो आणि स्वप्नाची स्वरूपता दाखवतो, म्हणजे विक्षेपत्व प्रतीला देतो. याला कारण झोप आहे. स्वप्नामध्ये पण आहेपणाचा भाव आहे, जागृतमध्ये आहेपणाचा भाव आहे. स्वप्नात आहेपण आहे की नाही सांगा. मी स्वप्न बघितलं, कोण म्हणतं, मीच स्वप्न बघितलं. मग मी स्वप्न बघणारा होतो म्हणून आहेपणा तिथंही आहे. सुषुप्तीमध्ये आहेपणा आहे, कारण झोप अनुभव कुणी घेतला, मी घेतला. निवांत झोपलो होतो, काहीही जाणत नव्हतो. दोन्ही गोष्टीचं ज्ञान कोणाला झालं, ज्याला झालं, ज्याचं प्रकाशन झालं. त्या प्रकाशनाचा भाव प्राज्ञ रूपामध्ये तिथं आहे, तेजस रूपामध्ये स्वप्नात आहे, विश्वरूपात जागृतीत आहे. प्राज्ञ, विश्व आणि स्वप्न तीन तेजस. प्राज्ञ, तेजस आणि विश्व. प्राज्ञ का म्हणतात, प्रकृष्टेन आज्ञ, प्रकृष्टेन आज्ञ, अत्यंतिक आज्ञ आहे की जिथं जाणण्याचा व्यवहार. मग आज्ञ, प्रकृष्टेन आज्ञ म्हणजे काय, त्याला जाणणं होतं पण अज्ञानाचं जाणणं होतं. ते प्रकाशन करतो पण कशाचं करतो, मग स्वतंत्ररित्या प्रकाशन करतो का त्याचा स्वभावच प्रकाशनाचा आहे. तिथं स्वभावच आहे स्वतंत्ररित्या, म्हणजे दृष्टा बनून प्रकाशन करत नाही. दृश्य आहे म्हणून त्या दृश्याचं घेऊन प्रकाशन करत नाही. तिथं प्रकाशन केवळ आनंदाचं का होतं, कारण त्रिपुटी रहित प्रकाशन. सुषुप्तीमध्ये त्रिपुटी रहित प्रकाशन असल्यामुळं केवळ अविद्या तरळत असते म्हणायला काय हरकत नाही. अविद्येची वृत्ती तरळ आणि त्याच्याद्वारा स्वतःचा स्वानुभव, त्याला विश्वभूक म्हणतात, स्वानुभूक नाही का, स्वतःचाच अनुभव स्वतः घेणार.
मग त्या ठिकाणचा अनुभव जागृत झाल्यानंतर कळतं की मी सुखानं झोपलो होतो, काहीच जाणत नव्हतो. या अनुभवाला आपण स्मृतीमध्ये आणलं. आणि शास्त्रीय परिभाषा अशी आहे, संस्कार मात्र जन्यम ज्ञानम स्मृती. संस्कार मात्र जन्य ज्ञानम स्मृती. स्मृतीची व्याख्या आहे, संस्कारानं जन्य ज्ञानाला स्मृती म्हणतात. मग संस्कार काहीतरी असले पाहिजेत, त्याच्याद्वारा जन्य असणारं ज्ञान आहे. त्या ज्ञानाद्वारा स्मरण हा शब्द आला. आणि स्मरण हा शब्द ज्ञान जरा काही चुकत सांगत यावर स्मरण हा शब्द आला. आणि तो स्मरण अनुभूतीपूर्ण आहे, अनुभवयुक्त आहे. अनुभवाशिवाय तो स्मरण शब्द नाही आहे. मग तिथं पण आहे, स्वप्नामध्ये आहे, जागृतमध्ये आहे, सुषुप्तीमध्ये आहे, प्रकाशन चालूच आहे. कुठल्या ठिकाणी कुठल्या साधनं जशी भेटतील तर प्रकाशन चालू आहे. काय भेटेल तसं प्रकाशन चालू आहे. लाल चष्मा आला की लालच दिसायला लागतं, नाही का. काळा चष्मा आला की मग साधनं काय आहेत, जागृतमध्ये साधनं भरपूर आहेत, स्वप्नामध्ये साधनं मर्यादित थोडंसं एखादं ते साधन काही नाहीच म्हटल्यासारखं हरकत नाही. आणि सुषुप्तीमध्ये त्याच्यापेक्षा काय नाही का, अजिबातच नाही. पण थोडं का असं ना, साधन असल्याशिवाय दृष्टत्व भाव आला नाही अनुभूतीच्या ठिकाणचं स्मरण होण्याकरता, नाही का. हा भाव आहे. साधन तिथं नाही असं म्हणावं तर म्हणावं ठीक आहे, अविद्या वृत्ती आहे ना, स्वतः प्रकाशन करत नाही ना, ती वृत्ती तर का असं ना तिथं साधन रूपात आपण मानायला काय हरकत नाही आहे. जसं साधन भेटेल तसं प्रकाशन झालं, जसं साधन भेटेल तसं प्रकाशन झालं. पण प्रकाशक आहे तो प्रकाशक स्वयंप्रकाश आहे. ज्ञात्रिज्ञेयाविन नुकतेची जे ज्ञान, म्हणून सत्य शब्दाबरोबर ज्ञान शब्द दिला. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. सत्याबरोबर नुकतं सत्य नाही तर प्रकाशक. प्रकाशक म्हणजे काय, तो प्रकाशन करतो. प्रकाशन करतो म्हणजे दृश्य पाहिजे, दृश्य असेल तर प्रकाशन. ज्ञान हे द्वैतामध्ये का अद्वैतामध्ये महाराज? ज्ञानाचा शब्द द्वैतामधला का अद्वैतातला? ज्ञान आपण बघितली वस्तू, काय बघितली वस्तू? ज्याला बघितलं ते दृश्य, ज्यानं बघितलं तो दृष्टा आणि दर्शन, त्रिपुटी झाली. हे ज्ञान तसं नाही म्हणले, ज्ञात्रिज्ञेयाविन नुकतेची जे ज्ञान. हां वा वा, सुका भरले नुकतेचे. हा पुढलं ती प्रमाण आहे त्याचं. हां मी थोडक्यात सांगितलं जरा आहे, मला सर्दीमुळं काय व्यवस्थित कानापर्यंत पोचन झाले, माफ करा. नुकतेची जे ज्ञान शब्दाकडे येऊ आपण. त्याला शास्त्रामध्ये एक शास्त्र आहे की चित्सुकी नावाचा ग्रंथ आहे, चित्सुकाचार्यांनी लिहिलेला आहे. चित्सुकाचार्यांनी लिहिलेल्या चित्सुकी नावाच्या ग्रंथामध्ये स्वप्रकाशता याची व्याप्ती जरा विस्तृत सांगितलेली आहे. स्वप्रकाश म्हणजे परत अप्रकाश स्वप्रकाश का, स्वस्य स्वयमेव प्रकाश स्वप्रकाश का, स्वस्य अभाव प्रकाश स्वप्रकाश, असे बऱ्याच व्याप्ती 10-15 व्याप्ती सांगितलेत. मग त्या प्रत्येकाचं वेदांत शास्त्रामध्ये खंडन केलेलं आहे. स्वस्य प्रकाश स्वप्रकाश होत नाही, स्वस्य म्हणजे परत अप्रकाश स्वप्रकाश होत नाही. दुसऱ्याच्या परत अप्रकाश म्हणजे दिव्याद्वारा प्रकाशित होणारं नव्हे. स्वस्य प्रकाश दिव्याद्वारा प्रकाशित, परत अप्रकाश अशी जर स्वप्रकाशाची व्याख्या केली, दुसऱ्याद्वारा अप्रकाशित आहे असं स्वप्रकाश असं जर म्हटलं तर तिथं द्वैताची सिद्धी आपण करायला लागलोय. द्वैतच नाही मांडलं, दुसऱ्याद्वारा अप्रकाशित आहे असं जर मांडलं, बरोबर ना महाराज? दुसऱ्याद्वारा अप्रकाशित, मग दुसऱ्याद्वारा अप्रकाशित आहे म्हटल्यानंतर स्वप्रकाश अशा व्याख्या शब्दाची केली तर तिथं स्वप्रकाश हा शब्द पुन्हा स्वरूपाच्या ठिकाणी लावता येत नाही. कारण इथं प्रकाशता दुसऱ्याद्वारा अप्रकाशित दिवासुद्धा आहे. दिवासुद्धा दुसऱ्याद्वारा अप्रकाशित आहे. त्या प्रकाशनाला दुसऱ्या प्रकाशाची गरज आहे का? हे आता ही ज्ञानाचा प्रकाश हा भाग वेगळा आहे. कोणता प्रकाश? ज्ञानाचा प्रकाश. ह्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये परत अप्रकाश स्वप्रकाश असा भाग घेऊ शकतो. पण परत अप्रकाश स्वप्रकाश जरी घेतलं तरीसुद्धा या ठिकाणी स्वप्रकाशतेकरता वृत्तीची गरज पडते, स्वप्रकाशतेकरता साधनाची गरज पडते. नुकती विद्युत आपल्याला प्रकाशित करू शकत नाही, त्याच्याकरता बल्बची गरज पडते, नाही का? त्यामुळे बल्बला आधारित घेऊन प्रकाशता त्याच्यामध्ये आहे का स्वतंत्र प्रकाशितता त्याच्यामध्ये, नाही का महाराज? बल्बला, जसं की बल्बला आधारित घेऊन विद्युतची प्रकाशता आहे का स्वप्रकाशता त्याच्यामध्ये आहे? कुणाला तर आधार घेऊनच आहे ना, बिना आधाराचं कोणाला तो प्रकाशित होत नाही ना. मग ज्ञात्रिज्ञेयाविन नुकतेची जे ज्ञान, याला कशा अर्थामध्ये सांगितलं असेल तर ह्या अर्थामध्ये सांगितले, म्हणजे माझ्या पद्धतीने सांगतो, तुमच्याकडे असणार आहे भरपूर. या अर्थामध्ये मी सांगायला लागलोय की त्याच्यामध्ये प्रकाशाची योग्यता आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा सांगा काय? बोला बोला.
प्रकाशाची योग्यता असेल किंवा प्रकाशाची, कारण त्याला साधनाची गरज, जेव्हा जेव्हा तिथे येईल त्यावेळी ते प्रकाशन करणारच, जेव्हा जेव्हा द्वैत येईल त्या द्वैताच्या रूपात त्याला प्रकाशित करणार. बरं, स्वतःच्या प्रकाशनाकरता स्वतःचा जो अनुभव आहे, अनुभवाच्या ठिकाणी प्रकाशन केलं हे बोलणारा तर पाहिजे, प्रकाशनाचा शब्द तर पाहिजे. तिथं प्रकाशन नाही असं नाही, स्वप्रकाशाचा अनुभव. जसं गुळ खाताना, सोपं उदाहरण सांगतो, जास्त कठीणमध्ये नको जायला. गुळ खाताना गुळाची गोडी सांगण्यासारखी हे अनुभवण्यासारखं आहे ना, मग त्यामुळं त्याचं प्रकाशन सांगता येत, हे त्याला अनुभवता येतं. म्हणजे ज्ञान शब्द त्याच्याकरता आहे, तो ज्ञान शब्द आहे. हा त्रिपुटी रहित एक ज्ञान शब्द आहे, म्हणून त्याच्या स्वरूप लक्षणामध्ये घातलेला आहे. एक ज्ञान शब्द आहे त्रिपुटी सहित. त्रिपुटी सहित ज्ञान शब्द का असेल? त्रिपुटी सहित ज्ञान शब्द एवढ्याच करता आहे कारण ज्ञान होण्याकरता ज्ञाता ज्ञेय ज्ञान असा व्यवहार लागतो. कोणीतरी बघणारा पाहिजे, कोणाला तरी बघायचं आहे, आणि बघणं हा त्रिपुटीचा व्यवहार आहे. त्यामुळं तिथं जो आहे तो स्वरूपाचं लक्षण सांगण्यामध्ये तो भाग पडणार नाही आहे. स्वरूपाच्या लक्षणामध्ये केवळ नितळ ज्ञान सांगावं लागेल, नाही का, केवळ ज्ञान सांगावं लागेल. सत्यज्ञानानंत, बरं का, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण. अनंत शब्द आहे. अनंत शब्द काय? अंत शब्दाला सापेक्ष अनंत शब्द आहे. अनंत शब्द अंत शब्दाला घेऊनच आहे ना. कारण का? अंत शब्द जो आहे नाशवान आहे. या जगात नाशवान काय आहे? व्यवहारात बघितलं तर मग अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते म्रियते, शरीराची बदलता होते. स्थूल शरीर नाशवान आहे. सूक्ष्म शरीराचा काय होतो महाराज? परतनाश का स्वतःनाश आहे सूक्ष्म शरीराचा? स्वतःनाश स्थूल शरीर, सूक्ष्म शरीराचा आश्रयनाश आणि कारण शरीराचा परतनाश आहे. स्थूल शरीराचा स्वभावत नाश आहे. हे नाशवान होणार आहे, सगळ्याला दिसतंय, प्रत्यक्ष आहे. याला काय म्हणजे काय युक्ती लावायची काही गरज? युक्ती कुठं लागते? जिथं प्रत्यक्ष काम करत नाही तिथं युक्तीची गरज आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणानंतर अनुमान प्रमाण आलेलं आहे. याचं कारणच आहे प्रत्यक्ष इंद्रियार्थ सन्निकर्षजन्यम ज्ञानम प्रत्यक्ष. या ज्ञानाचा अभाव जिथं येतो त्यावेळी तिथं अनुमेय अनुमान करावं लागतं, नाही का. मग तिथं युक्तीचा अभाव. तर्केंते प्रमिती विषय क्रियंती ती तर्क, तर्क लावावा लागतो. पदजन्य प्रतिती विषय त्वम पदार्थ तो, अशा पदार्थांचा तर्क करून अनुमेय करावा लागतो. अनुमेय काय आहे? शित्यांकुराधिकम कर्तृजन्यम कार्यत्वाट घटवत. शित्यांकुराधिकम पृथ्व्याधिक. शिती अंकुर, शिती म्हणजे पृथ्वी, अंकुर म्हणजे अंकुराधिक उगवणार आहेत, ते कर्तृजन्य आहेत. कर्तृजन्य म्हणजे कोणा ना कोणा कर्त्यापासून काय आहेत? जन्य आहेत. कारण कार्यत्वात ते कार्य आहेत, म्हणून जे जे कार्य आहे ते कर्तृजन्य आहे अशी व्याप्ती आहे. यत्र यत्र कार्यजन्यत्वम तत्र तत्र कर्तृजन्यत्वम अशी न्यायशास्त्रातलं वर्णन सांगायला लागलं बरं, काही वेदांताचं नव्हे. त्यामुळे कर्ता शब्द तिथं वापरायचा फक्त न्यायशास्त्राच्या दृष्टीने आहे. यत्र यत्र कार्यत्वम तत्र तत्र कर्तृजन्यत्वम. जिथं जिथं कार्य दिसतं ते कोणा ना कोणा कर्त्यापासून जन्य आहे असा त्यांनी सिद्धांत आणलाय. मग कर्तृजन्य कार्य जर असेल तर हे कार्य दिसतंय शित्यांकुराधिकम, ते कोणा ना कोणा कर्ताजन्यपासून जन्य आहे. त्या कर्त्याचं केलेलं अनुमान न्यायशास्त्रांनी, त्या कर्त्याचं केलेलं काय आहे? अनुमान. त्याला ईश्वराची सिद्धी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ईश्वराची सिद्धी त्या रूपामध्ये त्यांनी केलेली आहे. आता ते स्वरूप सुद्धा आपल्याला इथं मांडून चालणार. वेदांतामध्ये हे स्वरूप मांडून चालत नाही, कारण कर्तापासून जन्य. जन्य शब्द म्हटलं की जनक जन्य, नाही का, म्हणजे बरोबर त्रिपुटी आली. यद उत्पत्ती नाशवान, नाशवान नाशिवंत आहे. यद उत्पद्यते तद नश्यते. ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश आहे. त्यामुळे जन्य शब्द आला की त्याचा काय आहे? नाश आहे. मग ह्या म्हटले की शित्यांकुरतरम जन्य आहे, शित्यांकुराधिकम पृथ्व्याधिक जन्य आहे म्हटलं तर तेच नाशवान आहे. पण जनक ज्याला मांडलं तो जनक कसा आहे? फक्त त्यांनी अनुमानाद्वारा सांगितले, पदार्थांचं ज्ञान करून. एक फायद्याची गोष्ट काय, हे सगळे आपल्या जवळचे का आहेत? काही काही शास्त्र, न्यायशास्त्र आपल्या जवळचं आहे, सांख्यशास्त्र आपल्या जवळचं आहे. कारण सांख्यशास्त्रसुद्धा ज्ञानानंच मुक्ततेचा अनुभव सांगतात, ज्ञानानंच मुक्त भाव सांगतात. बघायला गेलं तर त्यांनी सांगितले दृष्ट उपायाद्वारा दुःखाची निवृत्ती होत नाही, अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती. जसं वेदांतशास्त्रामधलं प्रतिपादन आहे तसं न्यायशास्त्रामध्ये पण म्हणतात त्रय दुःख निवृत्त्यार्थम दुःखत्रयाभिघातात जिज्ञासा तदापघात घेतो दृष्टी सापार्थाचे निकांत त्यामुळे त्रय दुःख निवृत्ती आदिभौतिक आदिदैविक आध्यात्मिक. कसं होईल म्हटले? दृष्ट उपायाद्वारा. दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष उपाय. प्रत्यक्ष उपायाद्वारा दुःखाची निवृत्ती होईल. काही लोक येऊन म्हटले, पण त्यांचं खंडन केलं. म्हटलं प्रत्यक्ष उपाय ही तो उपयोगाला येत, कारण ते आत्यंतिक आणि एकांतिक दुःख निवृत्ती होऊ शकत नाही. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती दृष्ट उपायाद्वारा होत नाही. नारद महर्षी गेले सनकादिकांच्या जवळ आणि सनकादिकांना म्हटले अहम वेदविद न अहम आत्मविद.
मी वेदविद आहे, मला शास्त्रचिंतन भरपूर येतं, पण न अहम आत्मविदः, अजून मी आत्मविद नाही आहे. त्यामुळं वेदविद असून उपयोग नाही. व्याकरणी चोकडा तर्की अतिगाडा परी आत्मज्ञानी पुढा जात्यंत. आत्मज्ञानामध्ये जात्यंत असेल तर व्याकरणामध्ये चोखडा आहे, तर्की अतिगाडा आहे, पंडित आहे, विद्वान आहे, भरपूर पदार्थ जाणतो, त्याचा दृष्ट उपायद्वारा निवृत्ती होत नाही. म्हणून दुसरा एक उपाय सांगितला, अनुश्रविक उपाय. कुठला उपाय सांगितला? अनुश्रविक. अनुश्रविक उपाय म्हणजे काय? स्वर्गाधिक मार्ग, नाही का? अनुश्रविक तो सुद्धा दुष्टवद अनुश्रविक सही अविशुद्धी क्षय अतिशय युक्त. अनुश्रविक उपाय क्षय अविशुद्धी अतिशय युक्त असणारे ते उपाय आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा कष्ट पडतं का नाही सांगा? अनुश्रविक म्हणजे स्वर्गाधिक मार्गाच्या प्राप्तीकरता यज्ञाधिक क्रिया, नाही का? यज्ञाधिक क्रिया करताना श्रुतित्रया ते जाणोनी, शत्वर यज्ञ करुणी, यजलियामा ते चुकोणी स्वर्गावरती, त्रयश्रुतीला जाणतात, 100 अधिक यज्ञ करतात आणि 100 अधिक यज्ञ करून मला विसरतात आणि त्या दिशेनं प्रवास करायला लागतात. म्हणजे काय? अभिलाषित वस्तुता आहे, सकामता आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये अविशुद्धी नावाचा दोष आहे, क्षय नावाचा दोष आहे, अतिशय नावाचा दोष. अविशुद्धी दोष काय? एखादा यज्ञ पूर्ण करायचा असेल तर तो सहजासहजी पूर्ण होत नाही, सूक्ष्म मार्ग आहे. त्याच्यामध्ये एक सूक्ष्मता आहे. जर पूर्ण व्यवस्थित केलाच तर गेलो स्वर्गाला, एखादा स्वर्गामधल्या तरीही मी एखादा दुसरा देव कोणतरी झालो तर अजून इंद्र का झालो नाही, हे दुःख आहे तिथं. म्हणजे दुःख काय सुटलेलं? अविशुद्धी अतिशय नावाचं दुःख आहे. तिसरं क्षय नावाचं दुःख आहे. तिसरं दुःख कोणतं आहे? क्षय आहे की मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोक. कारण स्वर्गातलं वर्णन किती जरी केलं असलं, स्वर्गाच्या आनंदाचा भाव सांगितला असला, कारण ऐरावतीसारखे वाहन राजधानी भुवन अमरावती, जी गावी खिल्लारी कामधेनूची, देव ओळगे पाईग, नाही का? शैग चिंतामणीची या भूमिका, विनोदवन वाटिका श्रोतृंच्या गंधर्वगाद आणि रम्या ईशानाचरी, उर्वशी मुख्यविलासोनी अंतरुणिया. ज्ञानोबरांनी सुंदर असं स्वर्गाचं वर्णन केलेलं आहे. त्या स्वर्गातले वर्णन मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरी आणि येऊ लागते माघारी मृत्यूला. किती वेळ मी त्याचा अनुभव घेतो याच्यापेक्षा आता एवढाच वेळ अनुभव घ्यायला लागतो, याचं दुःख मनात असतं. मनात कुठलं दुःख आहे? आता संपणार आहे, बरं मी जेवायला लागलोय, आता थोडाच वेळ जेवणाचा राहिला आहे, याचं दुःख थोडंसं असतं. जेवत राहावंच असं काही वेळा एखाद्याला वाटत असतं. एखाद्या गोष्टीला असं वाटत असतं की मला एवढं मिळालं, पण मला एवढंच मिळालं. या दोन्हीतला फरक आहे बरं का? मला एवढं मिळालं आणि मला एवढंच मिळालंय, तसं अतिशय नावाचं दुःख आणि त्यानंतर ते संपणार आहे क्षय नावाचं दुःख. क्षय नावाचं त्याला म्हणत 3 प्रकारची दोषरूपता कोणामध्ये आहे? अनुश्रविक मार्गामध्ये, म्हणजेच यज्ञाधिक क्रियांकरता त्रैविद्याम माम सोमपापूत पापा यज्ञे रिष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोका मश्लंती दिव्याम दिविदेव भोगान. अशा म्हणजे दिविदेव भोगान, देवभोगान, दिव्य भोगान अनुभवतात, पण तरीसुद्धा मग पुनरपी जननम मातेच्या उदरकहोरी पचवणी विष्ठेचे आदा करून दातरी उकडवणे नवास्वरी जन्म. कारण आत्मविद नाही आहेत, केवळ वेदविद असतील. केवळ वेदविद असतील तर त्याला म्हणून सांख्यशास्त्रानं सांगितलं ज्ञविज्ञानात. ज्ञचं विज्ञान, ज्ञचं विज्ञान म्हणजे काय? परमात्म्याचं विज्ञान. विज्ञान म्हणजे ज्ञान, एकमेव एक परमात्म्याचं ज्ञान. मग व्यक्त अव्यक्त नुकतं ज्ञचं विज्ञान का? म्हणजे व्यक्त अव्यक्त ज्ञचं विज्ञान. कारण ते प्रकृती नित्य मानतात, त्यामुळे व्यक्त अव्यक्त आणि ज्ञ तिन्ही मानतात. व्यक्त जगद्रूपता, अव्यक्त प्रकृती आणि ज्ञ म्हणजे पुरुष, 3 रूपता म्हणतात. व्यक्त म्हणजे काय? विश्वरूपता, जगद्रूपता, प्रतीला येता येतो सगळा व्यवहारातला भाग, पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, ह्या सगळा जो पंचकृत पंचमहाभूतांपासून बनलेलं स्थूल शरीर, पंचकृत पंचमहाभूतांपासून असणारं जे सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, या रूपतेमध्ये 3 रूपता त्यांनी केल्या आहेत. एक आहे व्यक्त, दुसरा आहे अव्यक्त, तिसरा आहे ज्ञ. ज्ञ म्हणजे ब्रह्म. आपल्या म्हणजे वेदांतिक भाषेत बोलायचं म्हटलं तर ज्ञ म्हणजे ब्रह्म, अव्यक्त म्हणजे माया आणि व्यक्त म्हणजे जगत. आणि मग अव्यक्ताचं अनुमान केलं जातं. म्हणले अव्यक्त म्हणजे माया, अविद्या आहे. कारण कोणी ना कोणीतरी असल्याशिवाय त्याचं अनुमान होत नाही. मग म्हणले की ते अविद्या, ते ब्रह्म त्याला कारण आहे का? आपण स्थूल दृष्टीनं बघायला गेलं तर त्यांच्या दृष्टीनं अविद्येला ब्रह्म कारण आहे का म्हटले, जगताला ब्रह्म कारण आहे का म्हटले, अविद्या कारण आहे. कसं कथम असत संजय आहे ते, त्यामुळे प्रकृती नित्य मानतात. असदकरणात उपादानकरणात सर्वसंभवाभावात शक्तिशकरणात कारणभावात सत्कार्यवाद मानतात. सत्कार्यवाद म्हणजे ब्रह्म सत्याचा वाद नव्हे बरं का. सत्कार्यवाद म्हणजे प्रकृती सत्याचा वाद. सत्कार्यवाद म्हणजे प्रकृती सत्यता. मग काही लोक म्हणतात की सांख्याच्या चिंतनामध्ये बदल एवढाच आहे वेदांतामध्ये की ते प्रकृती नित्य मानतात, पुरुष अनेक मानतात, म्हणजे जीव किती मानतात? अनेक मानतात. अनेक वाद आहे त्यांच्यामध्ये. प्रकृतीला सत्य मानतात, प्रकृती बाधित होते एवढा एक भाव आहे, बाधित होते एवढं मानू शकतात. आणि मग त्यांच्या दोन्हींच्या स्वरूपामुळं, कारण कसं असतं दोन्ही एकरूपत्वेनं अनुभवताला येतात, त्यावेळेस ते जगत नावाची गोष्ट प्रस्तुत येते.
बरं का. जगत नावाची गोष्ट दोन्ही एकरूपत्वेनं अनुभवाला येतात. ते दोन्ही एक दुसऱ्यामध्ये किती एकरूप आहेत याचं चिंतना. दोन्ही म्हणजे काय, जे अव्यक्त असणारं ब्रह्म आणि जी अव्यक्त असणारी प्रकृती म्हणजे कोण, अविद्या, माया, अज्ञान, आपण बऱ्याच प्रकारे त्याला बोलतो नाही का. मग ह्या ज्या आहे त्यांच्या दोन्हीच्याच रूपामधनं जगत. आपल्याला वेदांतामध्ये सुद्धा तसंच आहे. अविद्याच कारण आहे ना. कशाला कारण अविद्या आहे? जगदरूपतेला परिणामित होण्याकरता अविद्याच कारण आपण मानले. ती अविद्या नावाची गोष्ट काय आहे काय, अविद्या नावाची गोष्ट कुठली आहे काय. अविद्या म्हणजे ज्ञानाचा अभाव का, अविद्या म्हणजे ज्ञानाची नसणं का. ज्ञानाचं नसणं म्हणजे अविद्या म्हटलं तर सर्प दिसतोयच की. कुठलं ना कुठलं तरी तिथं काय आहे, ज्ञान आहे. कोणतं ना कोणत्या ज्ञानाची प्रतीती तिथं आहे. दोरीवर भासला सर्प एवढंच झालं विपरीत प्रतीती नाही का. विवर्तवाद आपण म्हणतो, विवर्त. मग अभिन्न निमित्त महाराजांनी सांगतात, अभिन्न निमित्त विवर्त उपादान कारण नाही का. हे तत्व वेदांतामध्ये आहे. पण सांख्यामध्ये प्रकृतीला नित्य मानतात. नित्य म्हणतात एवढाच तो फरक आहे. फक्त त्याच्यामध्ये काय आहे की स्वरूपाच्या अनुभूतीमध्ये जगत प्रतीतता येते. ती जगत प्रतीतता बाधित होऊन येते त्यांच्याही दृष्टीनं आणि वेदांताच्याही दृष्टीनं. आपण कुठला विषय निघालेला, दृष्टा शब्दाकडे घेऊन की तिन्ही अवस्थांमध्ये दृष्ट आहे, दृश्य आहे आणि मग अनंत शब्द बोलायला लागले. मग त्या ठिकाणी स्थूल सूक्ष्म कारण शरीराचा त्या ठिकाणी त्याचा बाद निश्चय होतोच. त्यामुळे त्यांचं अस्तित्व नाहीच आहे. ज्याच्यामध्ये अस्तित्वच नाही आहे बघा, अविद्या निमित्तानं जर प्रतीतीला येतं तर त्यात उत्पत्ती लय हा भाव आपल्याला प्रस्तुत होतो. जे उत्पत्ती लय आहे ते नित्य नाही. ध्वंसभिन्नत्वे सती ध्वंसाप्रतियोगित्वम नित्यत्वम, नित्याची व्याख्या केलेली आहे. जे उत्पत्ती लयरहित आहे, उत्पत्ती लयरहित आहे तेच शाश्वत असू शकतं. जे उत्पत्ती लययुक्त असेल ते शाश्वत असू शकत नाही आहे. आपल्याला आपला जन्म आहे शरीर अपरूपात आपण बघतो. जीवत्व दशेमध्ये आपला जन्म मरण नाही. शरीरूपामध्ये जायते वर्धते विपरणमध्ये अपक्षीयते म्रियते बदल आहे. त्यामुळं ह्याला अनंत शब्द वापरता येत नाही. अनंत म्हणजे त्यामध्ये असणारं आतमध्ये अनिश्चित असणारं ब्रह्मतत्व आहे. जे तिन्ही काळामध्ये आहे, तिन्ही अवस्थांमध्ये आहे, तिन्ही अवस्थांमध्ये आहे. तिन्ही अवस्था जागृत स्वप्न सुषुप्तीत आहे, तिन्ही काळात आहे, भूत भविष्य वर्तमान काळात आहे. त्याच्याकरता श्लोक काय, नासते विद्यते भाऊ नाभाव विद्यते सत उभयोरूपी दृष्टांत स्त्वनिवस्तत्वदर्शिवी. म्हणजे नासतो विद्ये त्याचा अभाव कधी होत नाही. त्याचं काय, नाभाव विद्यते सत नाही का. ह्या एकरूपत्वेनं नासतो विद्यते. त्याच्या पुढचं एक ह्याच्याकरता उदाहरण आहे शाश्वतेकरता. अर्जुनानं देवाला सांगितलं, देवा अर्जुनाचा जो प्रश्न होता, मोह होता, त्याला निवृत्त करण्याकरता देवाने अर्जुनाला सांगितलं, नत्वेव अहम जातु नासम नत्वम नाही मे जनाधिपा न चैवम न भविष्याम सर्वे वयमतः परम. याच्या अगोदर आपण नव्हतो असं नाही, हे राजे नव्हते असे नाही, तू नव्हतं असं नाही. अर्जुनाला म्हटले देव. तसं म्हटले आत्ता आहे असं नाही, असं अजिबातच नाही. पुढं नसणार असं अजिबातच. आपण पहिलं नव्हतो असं नाही, आत्ता नाही असं नाही, पुढं नसणार असं नाही, कायम असं असणार. मग देहीनोस्मिनता देहे कौमारम यमणम जरा तथा आदिहांतरप्राप्ती धीरसत्र येते. ज्याच्यात बदल होत नाही ते ब्रह्मतत्व आहे, परमात्मतत्व आहे. ज्याच्यात बदल होतो ते काय आहे, त्याच्या अज्ञानामुळं प्रतीतीला येणारा सगळा विषय बदलाचा आहे. त्याच्या अज्ञानानं प्रतीतीला येणारा सगळा विषय काय आहे, बदलाचा आहे. म्हणजे परिवर्तनशील आहे. त्याच्यामध्ये परिवर्तन जसं ईश्वर आपल्याला कर्मभोग देईल, फळ देईल, त्या पद्धतीने त्या प्रकारची वृत्तीता पुढं प्रस्तुत आहे. शब्दता अशी आहे की अनंत शब्द वापरला. अनंत, न अंत, न अंत, अनादि अनंत असा एक शब्द आपण नेहमी वापरतो. अनादि अनंत, अनादि अनंत ब्रह्म आहे नाही का. आनंद अद्वय नाही का, नित्य निरामय, जे का निज देह योगियांचे नाही का, योगियांचे आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद शब्द हितला घ्यायचा आणि सद ज्ञान आणि आनंद असे दोन अभंग घ्यावे लागतात, तेव्हा सच्चिद आनंद शब्द आपल्यासमोर प्रस्तुत होतो. बरोबर ना. ह्या अभंगामध्ये आनंद शब्द कुठं दिसतोय का आपल्याला, आनंद शब्द दिसत नाही. पण आनंदाला बघायचा असला तर तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी. डोळे भरी बघितला, पाहता पाहणे दुरी सारुण्या, कारण त्याचं स्वरूप आहे विटेवरी नीट आनंदाचा कंद. त्यामुळे आनंद शब्द हितही मिळू शकेल, पण त्याला लक्षार्थानं बघावं लागेल. प्रत्यक्ष शब्दाद्वारा बघायचं असलं तर तुकोबरांचा प्रमाण आहे आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज योग्य. आता दोन श्रुतींचा वापर होतो शास्त्रामध्ये. दोन श्रुती आहेत. तसं एक स्वतंत्र श्रुती असू शकतात, पण आता मी जे प्रस्तुत करायला त्या दोन श्रुती कशा आहेत बघा. विज्ञानम आनंदम ब्रह्म अशी एक श्रुती आहे. विज्ञानम आनंदम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे, आनंद रूप आहे. विज्ञानम आनंदम ब्रह्म. मग आता इथं सद आणि ज्ञान असा शब्द कुठं दिसत नाही, चिद शब्द दिसत नाही. त्याच्याकरता दुसरी श्रुती बघावी लागेल. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म.
दुसरी श्रुती कुठली आहे? सत्यम ज्ञानम अनंतम. इथं आनंद शब्द नाही आहे आणि तिथं सज्ञान नाही. मग दोन्ही श्रुतींच्या रूपतेनं समजून जायचा एवढाच भाव आहे. सदरूप, चिद्रूप आणि आनंदरूप. श्रुती एक वाक्यता त्यांची होते त्यावेळेस सद्रूप, चिद्रूप, आनंदरूपता तिथं प्रतीला येते. तसं दोन अभंग आपल्याला बघावे लागतील. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण एक आहे आणि दुसरा आनंद अद्वय नित्य निरामय दोन आहे. तशी श्रुती आहे. आता यातली वैशिष्ट्यता काय आहे? यातली वैशिष्ट्यता काय आहे महाराज? ह्या दोन्ही अभंगातली वैशिष्ट्यता एवढीच आहे, तो जो स्वरूपाचं वर्णन केलं त्यालाच विटेवर बघितलं. दोन्ही अभंगामधलं तेच चिंतन आहे. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तेच चिंतन आहे. आणि दुसऱ्या अभंगामध्ये आनंद अद्वयमधलं द्रुपद काय महाराज? ते हे समचरण साजी रे विटेवरी. भीमातिरी विठ्ठल रूप, भीमातिरी विठ्ठल रूप, समचरण साजे ते हे नाही का, तो हा जसा आपण वापरतो, तो हा विठ्ठल बरोबर, तो हा तोच हा, त्याला म्हणतात काय? प्रत्यभिज्ञा म्हणावं काय? प्रत्यक्ष प्रत्यभिज्ञा नाही का. सयेव देवदत्त तोच हा, तद्देश तत्काल एतद्देश एतत्काल, या दोन्हींचं जर व्यावर्तन केलं, तद्देश एतद्देश तत्काल एतत्कालचं व्यावर्तन केलं तर आहे तो देवदत्तच केवळ स्थिर होतो. त्याला म्हणतात भागत्याग लक्षणा नाही का. भागत्याग लक्षतेनं तो ते हे समचरण तत्वमसी वाक्य इथं वापरलं असं म्हणायला काय हरकत आहे का? तत्वम, त्वम फक्त म्हणायच्या ऐवजी ते हे असा शब्द वापरलाय. त्वमच्या ऐवजी काय वापरलाय? हे. मग हे तेच हे आहे. बरं ते हे असं वेगळं काही नाही. पुढं आपल्याला सांगायचं आहे. थोडं थोडं मी स्पर्श प्रत्येक विषयाला करत गेलो आहे बरं का, विस्तार केलेला नाही आहे. विस्तार करायचं म्हटलं तर बऱ्याच गोष्टीचा विस्तार होतो आणि तेवढंच सांगावं बसायला लागलं. पण कीर्तन असल्यामुळे कीर्तनाचे काही नियम आहेत, काही मर्यादा आहेत, त्यामुळे त्या विषयाला एवढा विस्तृत करून सांगता येत नाही. ते हे समचरण तोहारे श्रीहरी पाहिला डोळेवरे असं म्हणायचं आहे ना आपल्याला. आता बघा याची व्याख्या, त्याचं लक्षण सांगितलेलं आहे स्वरूपत्वेनं. गगनाचे प्रावरण, शब्दांना घेऊ आपण. गगनाचे प्रावरण, गगनाचं प्रावरण म्हणजे काय? आता इथं गगनाचे प्रावरण म्हणजे गगनालाही आवरण करून असतो. गगन शब्द काय आहे? पहिला गगन शब्द बघितला पाहिजे. आकाश म्हणजे काय? निर्जग व्योम दृष्टम चेत. तुम्ही जर म्हणत असाल, नास्तिकांना विचारलं, जे नास्तिक प्रवृत्तीचे आहेत नाही का, चारुहू वाक यस्य. आता तुम्ही शब्द बोला, मला काय शब्द बोलणं पण बरं वाटत नाही. तसं चांगलं आहे, त्याचा अभ्यास केला आणि नंतर मग, कारण आस्तिकतेचा निष्ठा असणारा नास्तिकतेवर लवकर निष्ठा ठेवत. त्याचे बृहस्पती गुरु आहेत. कोण गुरु आहेत?
बृहस्पती. चारुहू वाक यस्य स, चार वाक. काय हरकत नाही म्हणायला, काय हरकत नाही. कारण त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते सुद्धा आपल्याकडे असेल का नाही याची गॅरंटी नाही. त्यांनी खंडन करण्याचा प्रयत्न केला आहे, पण समजून घ्यायला त्याचा जर अभ्यास केला तर अभ्यास फार मोठा आहे. चारुवाक्य. चारुवाक म्हणजे गोड बोलणं. कसलं बोलणं आहे? गोड. नास्ती नास्ती, हां, नास्ती नास्ती नास्ती, नाही नाही नाही. आता बघा, ते सुद्धा कोणत्या तत्वाला म्हणतात? प्रत्यक्ष भक्त. पुढलं प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रमाण 6 सांगितली वेदांतामध्ये, 4 सांगितलेले आहेत न्याय संख्या वैशेषिकामध्ये, नाही का? 3 सांगितलेले आहेत सांख्यशास्त्रामध्ये, आणि महाराज 2 सांगितलेले आहेत, नाही का, योगाचार वैभासिक सौत्रांतिक माध्यमिकांनी, आणि 1च सांगितलेलं आहे चार वाक, नाही का? एकच म्हणले. त्याला ऐतिह्य म्हणतो आपण. काय म्हणतो? ऐतिह्य दर्शन. संभव म्हणजे ते पुढे आणि वर्णन केले, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी अशी, आणि पुन्हा ऐतिह्य, तैतिह्य, संशय असे प्रकार पुढं पण सांगितलेले आहेत. बरीच प्रमाण आहेत त्याच्यामध्ये, चिंतन आहे. फक्त एवढंच आहे की आकाश शब्द आहे तो मानणारे पण बरेच काय आहेत, पण ते आस्तिक आहेतच असं म्हणता येत नाही, तेही नास्तिक आहेत. जे आकाशाला मानतात, आकाशाला म्हणतात, तुम्ही आकाशाला मानताय. मग आकाश म्हणजे काय? वेदांतिक परिभाषेमध्ये आकाश शब्दाचा अर्थ जर जगदृष्टीनं क्रमानं बघितला तर पृथ्वी, जल, तेज, वायूचा जिथं अभाव आहे त्याचं नाव काय? आकाश. आकाश विभू आहे, व्यापक आहे, काय हरकत नाही. सर्व मूर्त द्रव्य संयोगित्वम विभुत्वम. सर्व मूर्त द्रव्यांचा संयोग होतो. सर्व मूर्त द्रव्य आहेत. द्रव्य पृथ्वी, जल, तेज, वायू हे मूर्त आहेत. मूर्त द्रव्य संयोगित्वम आहे. मूर्त म्हणजे प्रत्यक्ष दिसण्या प्रतीतीला येणारे आहेत, नाही का? आकाश प्रतीतीला येतं का म्हणाल तर आकाश यांचा अभाव जिथं आहे त्याचं नाव काय? मग नसणाऱ्या आकाशाची, म्हणजे ह्यांच्या अभावामध्ये जे आपल्याला मानतो त्या आकाशाला जर आपण मानत असेल तर असणाऱ्या परमात्म्याचा बोध का आपल्याला कळू नये, नाही का? निर्जगत्व जर मानत असाल तर असणाऱ्या स्वरूपाच्या ठिकाणी का मानणं होत नाही? म्हणजे आकाशाला सुद्धा व्यापकत्वानं धरले. आकाश ह्यांच्या सापेक्ष असल्यामुळं आकाशाला मर्यादा आहे. आकाश यांच्या सापेक्ष आहे, पण त्यालाही बघणारा जो आहे, आकाशाला बघणारा आकाशापेक्षा वेगळा असला पाहिजे का तोच पाहिजे सांगा? घटाचा दृष्टा घटभिन्न असला पाहिजे ना? घटाचा दृष्टा कसा पाहिजे? घटभिन्न. ह्या माईकला मी बघायला लागलोय म्हणजे मी माईक नव्हे, माईकला बघणारा मी कोणीतरी वेगळा, हे साक्षीत्व भाव निरंतर आपल्या मनामध्ये आला पाहिजे. मी साक्षी आहे, मी याच्या अभावालाही बघतो, मी याच्या भावालाही बघतो, मी याच्या असण्यालाही बघतो, मी याच्या नसण्याला. शरीराचं पण घ्या, लहानपणी मी याच्या लहानपणाला बघतो, मोठेपणी याला मोठेपणाला बघतो, म्हणजे याच्या लहानपणाच्या अभावालाही बघतो, लहानपणाच्या असण्यालाही बघतो, म्हणजे तो जास्त काळचा आहे, जास्त वेळचा आहे. तसं आकाशाच्या अनुभूतीच्या दिशेने आकाशालाही प्रतिमान करतो, आणि आकाशाला प्रतिमान करणारा तोच दृष्टा जो आहे त्याच्यापेक्षा अधिक मानला पाहिजे. एक ठिकाणी वर्णन आहे की यथा, नाही का, व्योम जो आहे, व्योम म्हणजे आकाश, यथा आकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गोवान तथा सर्वाणी भूतानि मस्ता नित्युपधार्य. हे सर्व भूत त्याच्याच प्रकारे माझ्याकडे आहेत. आकाशाला व्यापकतेचं, आकाशाचं चिंतन केलं, एवढा व्यापक आहे की त्याला सुद्धा काय करता येईल? प्रावरण, नाही का? काय वर्णन केले? गगनाचे नाही रूप वर्ण गुण जेते, नाही का? नाही रूप गुण वर्ण जेते. गगनाचे प्रावरण या शब्दार्थामध्ये व्यापकत्वाचं चिंतन आपल्याला दिसतं. तो व्यापक आहे. किती व्यापक आहे? किती व्यापक आहे? देशकृत परिच्छिन्नता नाही, त्याला देशकृत परिच्छिन्नता नाही आहे. मग आकाशाला देशकृत परिच्छिन्नता आहे म्हणाल का? म्हणजे सापेक्षत्वानं असणारे शब्द, नाही का, सापेक्षत्वानं असणारे शब्द त्याला देशकृत परिच्छिन्नता, त्याला देश अमुक असं सांगावं लागेल का? तमुक असं सांगावं लागेल का? आकाश, हिकडल्या आकाशात ढग दिसतं असं म्हणता येईल, पण हिकडल्या आकाशात ढग दिसत नाही असं आपण म्हणतो का नाही? सहज बसल्या बसल्या इकडं ह्या पूर्व दिशेला आकाशात काय दिसतंय महाराज? ढग दिसत. उत्तर दिशेच्या आकाशात ढग दिसतंय का? नाही दिसत. म्हणजे आकाश या दृष्टीनं सापेक्षित भावानं त्यालाही त्याची व्यापकता जी आहे ती यांच्या दृष्टीनं सापेक्षित आहे. पण मायेच्या दृष्टीनं बघायला गेलं तर माया ही सापेक्ष आहे. मायेच्या पलीकडे जाऊन त्या स्वरूपाच्या सापेक्षित व्यापकता नाही तर निरपेक्ष व्यापकता आहे. कोणत्याही अपेक्षेची तिथं गरज नाही, निरपेक्ष व्यापक आहेत. निरपेक्ष व्यापक आहे, आणि व्यापक आहे तो आनंदरूप आहे, तो सद्रूप आहे, तो चिद्रूप आहे, तो ज्ञानरूप आहे. गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेते, नाही रूप गुण वर्ण जेते. आता हे प्रत्येकाबद्दल विस्तार करता येईलच, पण तेवढा विस्ताराचा वेळ आपल्याकडे नाही आहे. पुढं आणि चरण आहे थोडे एक. नाही रूप गुण वर्ण जेते, नाही रूप रंग नये रूप नये नये वर्ण.
नाही का. त्याला रूप नाही, रंग नाही, गुण नाही. म्हणले कोण रूप रंग गुणरहित युक्त कोण असतो याचं वर्णन जरा करूया आपण. रूप रंग आणि गुणयुक्त कोण असतो आणि तसा तो नाही हे आपल्याला म्हणावं लागेल, नाही का. मग नाही रूप गुण वर्ण जेते. नाही रूप, रूप कुणाला असतं? रूपाची व्याख्या काय आहे? म्हणले चक्षुर्मात्र ग्राह्यो गुणो रूपम. चक्षुद्वारा बघितलं जातं आणि ज्याचं ग्रहण केलं जातं त्याचं नाव काय आहे? रूप आहे. मग हे रूप चक्षुद्वारा बघितलं जातं, पण न तत्र चक्षुर्गच्छती ही श्रुती आहे. जिथं चक्षु डोळ्यांद्वारा बघण्याचा विषयच होत नाही असंच रूप त्याचं आहे. न तत्र चक्षुर्गच्छती न तत्र वाग गच्छती न मनो न विद्मो. जिथं मनच पोचत नाही तर चक्षुचं घेऊन काय बसलाय. त्यामुळं रूप बघताना रूप आहे रक्त पीत नील शुक्ल हरित कपिस चित्र भेदात सप्तविधम रूपम. 7 प्रकारची रूपत आहे. त्या कोणत्या रूपाला बघितलं असं म्हणावं, नाही का. सावळ आगे माहिती पुढे जाऊन, पण त्याच्या अगोदर त्याचं मूळ स्वरूप जे आहे ते कोणत्या रूपात बसेल का? मर्यादित बसेल. रूप नाही. नाही रूपवर्ण वर्ण म्हणावा तर कोणता वर्ण घ्यावा, नाही का. वर्ण म्हणजे पुन्हा रंगच येईल. वर्ण अर्थामध्ये काय येईल? रंग येईल. किंवा विशिष्ट अशा प्रकारच्या भेदानियुक्त असं वर्ण आपण म्हणायला काय हरकत नाही. नाही रूप वर्ण गुण गुण म्हणावं तर न्यायशास्त्रकार ज्ञानाधिकरणम आत्मा असं म्हणतात. ज्ञानाचं अधिकरण कोण आहे? आत्मा म्हणजे परमात्मा स्वरूप. ज्ञानाचं अधिकरण मानतात न्यायशास्त्रामध्ये वैशेषिकामध्ये. पण ब्रह्म जे आहे ते कोणाचं अधिकरण आहे? जे प्रतीतीला आहे. अवघे परब्रह्म रिता नाही ठाव. कुठलाही ठाव रिता नाही त्याच्यापेक्षा एवढा व्यापकत्वानं नटलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, नाही का. रिता ठाव नाही उरला. अशा व्यापकत्वाचा भाव जर जिथं असेल तर त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी गुण मानावा लागेल? एक ठिकाणी वर्णन केलं आहे म्हणजे निरंशेपी अंशम आरोप्य. निरंश परमात्म तत्व आहे. परमात्म तत्व अंश मानावं तर एकांशेण असते तो जगत, असं गीतेमधलं वर्णन आहे. गीताजी काय म्हणते? एका अंशावर हे जगत त्याचे आहे तर एका अंशावर मानावं तर म्हटले त्याला अंश मानला पाहिजे. मग निरंश असणाऱ्या परमात्म्याला अंशाचा भाव कसा? म्हटलं हा कल्पित भाव आहे. निरंश असणाऱ्या परमात्म्यावरती कल्पित अंशाची कल्पना करून त्याच्याही एका अंशावर त्याचं अस्तित्व त्याचं रूप आहे. निरंशेपी अंशम आरोप्य कृष्णांशवेती पृच्छद तद्भाषे उत्तम मृते श्रुती सौत्र इतेशनी. श्रुती मांडलेलं आहे बरं का. पंचदशीकार गीताजीला श्रुती मानतात, श्रुती शास्त्र मानतात. श्रुतीशास्त्र आहे म्हणून गीतेमध्ये वर्णन केलं आहे. अत्वा भवने तेनमध्ये अत्यंत अर्जुन विष्टभ्य हा मिदम कृष्णम एकांशेण स्थितो जगत. एका अंशानं स्थित जगत आहे. मग कुठल्या अंशावर आहे असं जर म्हणावं तर म्हटले की आरोपित केलेलं आहे. अंशाला काय करायचा? आरोप करायचा आणि मग त्याला मांडायचं. आम्ही जेव्हा काशी शिकत होतो गुरुजी फळ्यावर जर काही लिहून दिलं तर ते म्हणायचे हे सगळं मांडायला का लागलो माहिती आहे तुम्हाला? म्हटले का? तर म्हटले हे सगळं पुसायचं आहे म्हणून मांडायला लागलं. हे सगळं नाही आहे पुसून दाखवायचं आहे म्हणून काय करायचं आहे? मांडायला लागलो आहे, ते दाखवायला लागलो आहे. अर्थ असा आहे की तसं पहिले कल्पित रूपतेनं त्याला मांडावं आणि मग त्याच्या ठिकाणी एका अंशावर आहे. त्याला अरुंधती न्याय म्हणतात. अरुंधती न्याय माहिती आहे ना? एक जर तारा इकडं असेल तो दिसत नसेल तर त्याच्या जवळचा मोठा तारा दाखवून त्याच्या जवळ बघ म्हणावं लागतं, नाही का. एकाच्या जवळ तो दिसतोय तसं तसं आरोपित करून एकाचा आरोप करून दुसऱ्याला दाखवणं असा भाव जो आहे, नाही का. म्हणून निरंशेपी अंशम आरोपी कृष्णांश असा भाव आहे. त्यामुळे याच्या ठिकाणी गुण शब्द गुण त्रिगुण घ्या. सत्वरजतम त्रिगुणात्मिक प्रकृती आहे पण गुणातीत अवस्थेचा अनुभव घेणारे महात्मे लोक आहेत. गुणातीत अवस्था म्हणजे सत्वरजतम त्रिगुणातीत झालेले, जिथं सत्वही नाही रजही नाही तमी नाही. सत्व काय करू शकतो? तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम नाम्यम. प्रकाशक करेल, निर्मल आहे, ज्ञानरूप आहे, तोही त्या ठिकाणी आहे. फक्त सापेक्षित भावना असल्यामुळं तोही सत्वगुण तिथं नाही. रजगुण प्रवृत्तीपरक आहे, तमोगुण मोहप्रधान आहे. या सगळ्या गुणांमुळं तो गुणातीत आहे. नाही रूपगुण वर्ण जेते, नाही का. नाही रूपवर्ण गुण नाही रूपगुण वर्ण जेते तोहारे श्रीहरी. आता जे लक्षण केलं ना त्याला तसाच हा आहे. आता ज्याला रूप नाही पाहिला कसा? पाहिला डोळे भरी. ही तर ज्ञानोबरांची भाषा आहे, संतांची भाषा हीच आहे. आपल्यासमोर जी भाषा आहे ती का आहे? म्हटले तेच हे. मग हे तेन हे कसं काय एक होईल? त्याला एक शास्त्रामध्ये सांगतात की अत्यंतिक ब्रह्मसत्यम जगदमिथ्या जीव ब्रह्मेण अपरः. ब्रह्मसत्यम जगदमिथ्या म्हणले दोरीवर भासलेल्या सर्पाप्रमाणे जगदरूपत आहे म्हणले, नाही का. मग आत्यंतिक काही लोकांना शंका येऊ शकतात की बाबा आत्यंतिक विरोधाभासाचा हे शब्द आहेत की जगदरूपता ब्रह्म्यासारखी नाहीच, नाही का. दोरीवर सर्प भासला तर तिथं प्रमेय दोषाची गरज आहे.
असं वर्णन केले. प्रमेय दोष लागतो का नाही, दोरी पण जशी आहे तसा काय असावा लागतो, साप असावा लागतो. दोरी जसं आहे तसंच हवं. त्याचं खंडन केल्यानंतर पुढे सांगितलं संसर्गाध्यास आणि स्वरूपाध्यास, नाही का, संसर्गाध्यास स्वरूप. तसं काही लोकांना वाटतं की आत्यंतिक म्हणजे जे अजिबातच नाही आहे, जे सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे, जे नामरूप रहित आहे, त्याला बघितला कसा काय, कारण बघण्याकरता रूप लागतं. मग सांगितलं चक्षुर्मात्र गाह्य गुण रूपम, चक्षुद्वारा त्याला बघितलं जातं, डोळ्यांद्वारा त्याला बघितलं जातं. आणि तुम्ही काय म्हणताय की तो आणि त्याला बघितलं कसं काय, म्हणले अतिंद्रिय भोगवीन इंद्रिया करवी, हीच प्रतिज्ञा आहे. मी अरूपाचे रूप दावीन, हे ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. अरूपाचे रूप हे संतांनी आपल्याकरता सोपं करून ठेवलेलं चिंतन आहे बरं का. संतांनी आपल्याकरता काय केलेलं आहे, सोपं आहे. ज्ञानेश्वरी वाचत असताना, ज्ञानेश्वरी जर वेदांत दृष्टीनं वाचायला लागलो तर एवढा आनंद येतो की एक एक ओवी घेतल्यावर 2 दिवस त्या आनंदाचा भाव काय उतरतच नाही खाली बरं का. फक्त दृष्टी कसली पाहिजे, वेदांत. मग दृष्टी वेदांताची नसेल तर ज्ञानेश्वरी वाचताना आनंद येत नाही का, तरीही आनंद येतो का. ज्ञानेश्वरी जो भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी, पण ज्यानं दृष्टी धारण करून वाचायला सुरुवात केली ना त्याला अलौकिक आनंद देतात. या 2 दृष्टी तर जवळ आपल्याकडे पाहिजेत, नाही का. दृष्टी पाहिजेत आपल्याकडं. कुठली 2 दृष्टी, एक विचारसागर वृत्तीप्रवागर, या 2 दृष्टीनं बघितलं का काय, म्हणजे त्या 2 दृष्टी घेतल्या आणि जर बघायला लागलो तर त्या ज्ञानेश्वरीचा जो अलौकिक आनंद आहे ना तो अनुभवता येतो, नाही का. अलौकिक आनंद अनुभवता येतो. ज्ञानोबराय म्हणतात ना, ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, अवसरोचित पावणे पातलो आम्ही. ब्रह्मरसाचं पारणं केले म्हणते. हे सामान्य नाही, हे अक्षर नव्हती दे का, हे अक्षर नाहीत. इथं वाचताना शास्त्रवाच्य अर्थफळे मग आपण मावळे तैसे नव्हे, हे सगळे परब्रह्मचे. एखादा अर्थबोध करून दिल्यानंतर शब्द मावळतात, शब्द बाजूला जातात, पण इथं शब्दच ब्रह्मरूप झालेले आहेत. कारण ते बोध करून देताना आता द्वैत संपलं, नाही का. बोध करून देताना काय संपलं, द्वैत संपलं. ते शब्द मावळले, तिथंच त्या अवस्थेला लीन झाले, त्या अवस्थेमध्ये झाले. मग ते ब्रह्म नाही कशावरून, नाही का. अक्षर ब्रह्म नाही कशावरून, तद्दर्शकता नाही कशावरून. पण शास्त्रवाच्य अर्थफळे मग आपण मावळे तैसे नवे, हे सगळे परब्रह्मची. शास्त्र अर्थाचा बोध करून देऊन शब्द काही मागं पडतात, पण हे शब्द तसे नाहीत, ते बोधाची अनुभूती देणारे शब्द आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी आपल्याला अनुभव देणारी, ज्ञानेश्वरी गाता आपल्याला अनुभव देणार आहे. मग ज्ञानोबरांच्या प्रतिज्ञाच दिव्य आहेत. अतिंद्रिय भोगवीन इंद्रिया करवी, अरूपाचे रूप दावीन, अरूप असणाऱ्याला सुद्धा रूपतेला आणेन. आणेल का आणला, आला का आणेन, काय म्हणणं आहे. आला नावा रूपा एक प्रमाण आहे. दुसरं एक प्रमाण असं आहे, आणि आला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. 2 रूपात आहेत. आला नावा रूपा आणि अनियला रूपा बळे. दोन्हीतलं काय खरं म्हटले, दोन्हीही खरं आहे. आला नावा रूपा नंतर, पण अनियला म्हणून आला, नाही का. अनियला कारण परेच्छा प्रारब्ध आहे ना, तिथं काय स्वेच्छा आहे का, त्याचं परेच्छा. त्याला जगदरूपामध्ये यायचं अनियला. बरं, त्याचा जसा भाव करेल तसा तो प्रस्तुत होतो. ईश्वराचं जरा बाजूला ठेवा तुम्ही. ईश्वर पण श्रेष्ठ, ईश्वराची रूपता आपल्याला इथं मांडत नाही मी, इथं परब्रह्माचीच रूपता आपल्याला मांडत, बरोबर ना महाराज. ईश्वर हा मायावच्छिन्न आहे, मायावच्छिन्न चैतन्य ईश्वर आहे. पण इथं परब्रह्म स्वरूपत्वेनं मांडायचं आहे. उघडे परब्रह्म, नाही का. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले. ज्ञानोबराय स्वतःकडे घेत नाहीत. ब्रह्म कसं मार्ग चुकेल एखाद्यानं प्रश्न केला तर ते मला काय माहीत नाही. नेनो, कारण कुणी प्रश्न केला तर काय, नेनो म्हणजे माहीत नाही पण चुकलं, नाही का. चुकलं आणि कुठं आलं, बरं पंढरपुरा आलं, पण कसं आलं हे पण सांगितलं बरं का. उघडे म्हणजे जसं ते आहे तसंच हे. तो हा रे ते हे निष्काम परब्रह्म महाराज. तो हा गवळी आ घरी निष्काम परब्रह्म. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, मार्ग चुकलं आणि पंढरपूरला जसं तसंच. म्हणून त्याला बघताना, आपल्याला बघत असतानाही तो आनंद देतो. आणि त्या दृष्टीनं बघितलं तर अलौकिक आनंद तेच हे आहे. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेवरी पाहता, पाहणे दुरी सारोणी. तो हा श्रीहरी शब्द काय आहेत बघा. श्रीहरी, हरी शब्दाची व्यापकता सांगितलेली आहे. जसं गुरुजी सांगायचे विठ्ठल शब्द. विठ्ठल हा काय आहे शब्द, जेव्हा वापरला तो व्यापकत्वाचा. विठ्ठल विस्तारला जणी सप्तहे पाताळीवरून. तसा हरी शब्द ही सगुण निर्गुण दोन्ही अवस्थांमध्ये ज्ञानोबरांनी प्रत्यक्ष सांगितले.
सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. हरी असं आहे म्हटले की त्याला सगुणही म्हणता येत नाही, निर्गुण पाहिजे तसा. सगुण म्हटला सगुण पाहिजे, निर्गुण म्हटला तर निर्गुण पाहिजे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा, पण त्याच्या त्या ज्ञानाला घेऊन त्याचं ज्ञान जेव्हा होतं त्या दृष्टीनं बघितलं जातं. कृष्णांजन एक वेळा डोळा घालत आडला, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. भ्रमाचं पडळ निवृत्त झालं की त्याचं यथार्थ दर्शन होतं. म्हणून गीतेमध्ये 18व्या अध्यायामधला एक सुंदर श्लोक आहे. भगवान काय म्हणतात, समम पश्यनी सर्वत्र समवस्थितमीश्वरम, समम पश्यनी सर्वत्र तिष्ठन्तं परमेश्वरम, विनश्यस्व विनश्यन्तं य पश्यति स पश्यति. समम पश्यनी सर्वत्र, तो परमात्मा सर्वत्र समरूपामध्ये आहे. तिष्ठन्तं परमेश्वरम, असा तिष्ठत आहे. विनश्यत्वम विनश्यन्तं न पश्यति स पश्यति, ज्याचा काही स्थूल रूपातल्यांचा विनाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. आणि अशा पद्धतीनं जे बघतात तेच खरे बघतात. बघणं कसं पाहिजे, दृष्टी. या दृष्टीमधले ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. जी दृष्टी गरजेची आहे त्या दृष्टीचं रूप आहे की जे यथार्थ बघणं. ह्या माईकडं मी बघायला लागलो आहे, पण या माईकडं नुकतं वर्ण बघितलं तर स्थूल रूपात दिसेल, पण हा माईक माझ्यासमोर आहेच कशा करता. असं जर आपण बघायला गेलो तर हा माझ्या अनुकूल आहे म्हणून माझ्यासमोर आहे. हा जर प्रतिकूल असेल तर, वाघ जर असेल पुढं कोण तर नाही का, वाघ प्रतिकूल असेल तर समोर असून उपयोग आहे का. दुःख आहे तो समोर लवकर आपण ठेवत असला तर आपणच पळून जातो, नाहीतर त्याला पळवला बरोबर. वाघ समोर असेल तर, जसं दृष्टी आहे, दृष्टीनं वाघाला बघितलं तर वाघ प्रतिकूल आहे म्हणून आपण तिथनं पळायला लागतो. माईक अनुकूल आहे, कारण या ठिकाणी माईकच्या जर सूक्ष्मतत्व आपण त्याला जर विचार करायला गेलो तर हा आनंददायक आहे आपल्याला. कारण आपला जो बोध करायचा आहे तो दुसऱ्यांपर्यंत पोचतो, त्यामुळे त्यांना आनंद होतो आणि त्यांचा आनंद बघून आम्हाला आनंद होतो. म्हणजे शेवटी कशाची साधनता हा माईक आहे. हा माईक हा आनंदाची सुखाची साधनता एक नाही. पण पुरुषार्थ शब्द कशाच्या अर्थामध्ये वापरला आहे, पुरुषार्थ शब्द कसल्या अर्थामध्ये वापरला आहे, त्याच अर्थामधला वापरला आहे. हा माईक आहे बरं का. ही व्यवहारातलं सांगितलं, परमार्थातलं नव्हे. परमार्थामधलं दृष्टी, व्यवहारातलीच दृष्टी सांगितली की हा आनंदाच्या दिशेनं आपला प्रवास आहे. पण हा तात्पुरता आनंद आहे का जास्त काळाचा आनंद आहे. तात्पुरता आहे. लाईट गेली तर ह्याचंच दुःख वाटायला लागतं, कारण याची आता सवय लागून बसलेली आहे. पहिली सवय नव्हती त्यावेळी चालत होतं. काही वेळा असंही कीर्तन केलं महाराज. आता बरेच वर्षापासून करतोय, लहानपणी पण करत होतो. 96 पासून कीर्तन करत. पण त्यावेळी काय सुरुवातीला असे माईक वर्ण सोडले जायचे. वर्ण म्हणजे कळालं का, काय दोरी लावून माईक सुटले जायचे. आता बरीच सुविधा, आता हिता आलाय माईक. आणि काही दिवसानं तोंडात पण जरा एखादी चिप्स खाल्ली की माईकचा आवाज चालू होईल का काय सांगता येत नाही. असं विषय शब्दाचा असा आहे महाराज की हा आनंदाचा विषय आहे. म्हणजेच पुरुषार्थ. पुरुषार्थ शब्दाची व्याप्ती काय आहे. पुरुषार्थ म्हणजे मोक्ष हा परमपुरुषार्थ आणि मोक्ष हा आनंद रूप आहे नाही का. आणि प्रत्येकाची जी माणसाच्या नाही का विचार चंद्रोदयमध्ये काय सांगितलं पुरुषार्थाची व्याख्या नाही का. इच्छेचा जो विषय नाही का, मनुष्याच्या इच्छेचा जो विषय, साधकाच्या इच्छेचा जो विषय. आणि इच्छा म्हणजे काय, आपली प्रवृत्ती होते इच्छेला घेऊन. आपली प्रवृत्ती होते बघा. कीर्तनात आपली प्रवृत्ती झाली, का इच्छा झाली, आनंद आहे म्हणून का आनंद नाही म्हणून. आनंद आहे म्हणून आपण इथून बाहेर जाणार. आता कीर्तनबाज महाराज आता थांबवा जरा, हे आनंद करता थांबवा म्हणतात का आनंद मिळावा म्हणून थांबवा म्हणतात. दोन्हीचा अर्थ एकच आहे. आनंदा करता थांबवा म्हणतात का दुःखा करता थांबवा म्हणतात. आनंदा करताच आहे. आता महाराज बास का, तर आता ह्यातनं आनंद मिळणार. आता दुसरा आनंद कशाचा, आता भोजनाचा आनंद नाही का, भोजनाचा आनंद तो जरासा विषय. म्हणजे इच्छा तिकडे लागली की नाही सांगा. इच्छेचा विषय पदार्थ आहेत. इच्छेचा विषय विषय आहे का, इच्छेचा विषय सुख आहे नाही का. इच्छेचा विषय काय महाराज, इच्छेचा विषय पदार्थ आहेत का, नाही. इच्छेचा विषय आहेत का, नाही. इच्छेचा विषयच सुख आहे प्रत्येकाला. माणूस झोपी सुद्धा जातो कशा करता, सुखाच्या इच्छेनं. माणूस उद्या उठून सर्व्हिसला जातो कशा करता, सुखाचे. प्रत्येकाची इच्छा कशाची आहे, सुखाची. मग त्या सुखाच्या इच्छेमध्ये जे मर्यादा आहे त्या मर्यादेला घेऊन नाही प्रवृत्ती व्हायला पाहिजे. अमर्यादित सुखाच्या अनुभूती करता प्रवास होणं म्हणजे मोक्षाची इच्छा. आणि ही जी प्रवृत्ती आहे अलौकिक आनंदाची, जे नित्य आनंद राहावा ही प्रवृत्ती आहे, यालाच म्हणतात परमपुरुषार्थ.
कोणता पुरुषार्थ? परमपुरुषार्थ मोक्ष इच्छा, मोक्षाच्या दिशेनं प्रवास करणं. कारण 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म आणि अर्थ, काम आणि अर्थ धर्मानं केला तर मोक्षाची साधनता होतात. धर्म आणि अर्थ आणि काम कशानं केला? धर्मानं केला तर ती मोक्षाची साधनता होतात. हे व्यवहारातला विषय आहे, व्यवहारातला बोलणं आहे. बरं, धर्मानं केला तर मोक्षाची साधनता होतात. ध्रीधारणी शब्दापासून धर्म बनतो, व्याप्ती जास्त आहे. फक्त एवढंच सांगता येईल मला की ज्या दृष्टीनं आपण त्याला बघायचं आहे ना, बघण्यातली यथार्थता आली पाहिजे. खरंच हे सत्य आहे का असत्य आहे, म्हणून त्याला बघितल्या सत्य तू विठ्ठला असं सांगितलं. सत्य तू, त्रिवार सत्य, एक वेळ पण नाही. म्हणले सहज चुकून एखाद वेळा एक वेळ सत्य बोलले असतील, नाही, दुसऱ्या वेळ पण सत्य वापरलं, म्हणजे असे शंका यायला नकोत. आणि त्याला दुसरीही कारण आहे सत्य 3 वेळ बोलण्याचे, नाही का? कोणकोणते भेद संपण्याकरता महाराज, नाही का? देश काल वस्तू ही परिच्छिन्न रहित करता सत्य तू विठ्ठला. तिन्ही काळामध्ये, तिन्ही देशामध्ये, तिन्ही अवस्थांमध्ये जो आहे तो सत्य आहे. आणि म्हणून त्याला तशा रूपात बघितला. तोहारे श्रीहरी पाहिला. आता त्याचा आनंद घ्यायचा आहे. त्याचा आनंद याच डोळ्यांनी घ्यायचा. याच देही याच डोळा, याच देहीच विदेही भोगू दशा. मग त्याच्याकरता पंढरपूरवरती पंढरीचा परमात्मा विटेवरचा बघायचा आहे. आणि बघितल्यानंतर तिथं गेल्यावर बघतो आपण, नाही का? बघितल्यानंतर त्याला बघितल्या डोळ्यातनं अश्रू येणे, कोंठावर रोमांच श्री प्रसलपमाना पावयंती कुलाने. हा भक्तीतला भाव आहे, हा अनुभव यायचा आहे. म्हणून घेईन मी जन्म यासाठी देवा, पुन्हा पुन्हा जन्माला येईल. मला मुक्ती नको, नलगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. कारण देहीच विदेही भोगुदशा अवस्थेचा आहे. भेद काही नाही आहे. ज्ञानाच्या दृष्टीनं बघितलं तर काहीच भेद नाही. ज्ञानदृष्टी जर एकदा आली तर भेद नावाची गोष्ट शिल्लक राहत नाही. पण द्वैत असावं का द्वैत कल्पित ठेवावं? भक्ती करता कल्पित द्वैत ठेवलं जातं आणि तेच आवडायला लागतं. भिंतीवर चित्र दिसतं का नाही सांगा? जर रावणाचं चित्र काढलं तर समाधान वाटतं का दुःख वाटतं? आणि तेच प्रभू रामचंद्रांचं चित्र असेल तर बघण्याचा भाव बदलतो, बघण्याची दृष्टी बदलते. अंतकन वृत्तीमध्ये त्या भावाचा अनुभव. कारण एक प्रमाण आहे, मला सुरुवात आठवला, म्हणून करणे लागे प्रतिमा. काहीतरी निर्गुण परमात्मा नातळत नाही म्हटले. निर्गुणाच्या तसा प्रत्यक्ष त्याच्या अनुभवापर्यंत लवकर पोचता येतं. म्हणून करणे लागे प्रतिमा. म्हणून अवघे परब्रह्म रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. अवघे परब्रह्म रिता नाही ठाव. दृष्टीत जर तशा प्रकारे झाले तर आता त्याला ह्या डोळ्यांनी बघितलं, ह्या कानांनी ऐकलं, त्याला हाताने स्पर्श केला. डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही ऐका रे कान. आणि त्या दृष्टीनं बघितलं. देख पाहता पाहणे दुरी सारोनिया. याचा अर्थ आहे की ज्ञानदृष्टीच्या ठिकाणी पाहणारा आणि पाहतोय, दृष्टादृश्य दर्शन त्रिपुटी अवस्था रहित अनुभूतीच्या ठिकाणचं पाहणं आहे. अनुभूतीच्या ठिकाणचं पाहणं आहे. त्यामुळं असा बघितला की पाहता पाहणे दुरी सारोनिया. विठोबा रकुमा कुंडली कवरदार विठ्ठल पार कुमाय. जय जय विठो पार कुमाय. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेते, किंवा नाही रूप गुण, जरा मागं पुढे शब्द आहेत 2. नाही रूप गुण वर्ण जेते असंही काही ठिकाणी म्हणतात. काही ठिकाणी नाही रूप वर्ण गुण जेते असंही. गुरुजींचीच भाषा असू दे. नाही रूपवर्ण गुण जेते, नाही रूपवर्ण गुण जेते. तू ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. ज्ञानोबराय म्हणतात ज्योतीची निज ज्योती. ज्योती, पहिल्या ज्योतीचा अर्थ सूर्य घेतला आपण, नाही का? ह्या जगातले प्रकाश घेतले तर त्या प्रकाशांनाही प्रकाशित करणारी एक ज्योती म्हणायला लागेल, काय हरकत नाही. कारण वर्णन गीतेतलं एक आहे. काय वर्णन आहे? यदादित्यम गतम तेजो जगद्भासे ते अखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो दिवाम. म्हणले यदादित्यम गतम तेजो, जे आदित्याचं तेज आहे, यच्चंद्रमसी यच्चाग्नो, जे चंद्राचं तेज आहे किंवा अग्नीचं तेज आहे, ते कोणामुळे आहे? माझ्याच.
मग हे कसं काय म्हणणार? कारण ही तर ज्ञानरूपी ज्योती 2 प्रकाश रूपात आहे, एक जड प्रकाश आणि एक ज्ञान प्रकाश, नाही का? रवी दीप हिरा दावती देखणे दृष्ट असणाऱ्या प्रत्यक्ष पदार्थांना, मूर्त असणाऱ्या, मूर्त द्रव्य संयोगित्व असणाऱ्या, मूर्त रूपामध्ये असणाऱ्यांना प्रकाशित करण्याचं काम सूर्य करेल, रवी करेल, चंद्रमा करेल, अग्नी करेल, नाही का? रवी दीप हिरा करेल. दावती देखणे, पण अदृष्ट दर्शने संतांची. वास्तविक त्या चंद्राला आणि सूर्याला आणि अग्नीलाही जाणण्याचा भाव जिथं आहे त्यालाही प्रकाशन केलं म्हणायला काय हरकत नाही, बरं का? याचं कारण आहे महाराज की दिवसा रवीद्वारा बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतील, पण एक गोष्ट सूर्य दाखवू शकत नाही, त्याचं नाव अंधार. सूर्यानं आपल्याला कधीही अंधार दाखवलेला, सूर्यामुळं अंधार दिसला म्हणायला काय हरकत नाही, म्हणजे सूर्य नसल्यामुळं, बरं का? पण सूर्य हे कारण आहे नसण्याला, बरोबर ना? सूर्याअभावामध्ये आपल्याला अंधार दिसतो. कधीही माऊली तर म्हणतात की पाहुणा म्हणून सुद्धा सूर्याकडं अंधार जात नाही, नाही का? पाहुणा म्हणून पण जात नाही. कधी तर म्हटलं कसं काय यावं, नाही म्हटलं मी भेटायला जातोय, पण तोच थांबत नाही मी असल्यावरती. कोण? सूर्य आल्यावर अंधार थांबत नाही. पण अंधारालाही ज्यानं प्रकाशित केलं आणि सूर्यालाही ज्यानं प्रकाशित केलं त्याला ज्ञानाचा प्रकाश. ज्ञानोबराने अमृतानुभवमध्ये एक ओळी सांगितलं, काळा राखे काळवख. एखादा मनुष्य आहे अंधारात काळोख्यात बसला, काळा कुठे अंधारात काळोख्यात बसला, त्याला स्वतःचे शरीर दिसत नाही, दुसऱ्याचं दिसत नाही, स्वतःचंही दिसत नाही, पण मी नाही असं तो म्हणत, तिथं प्रकाशन आहेच ना. तिथं जे प्रकाशन आहे ते कसली प्रकाशत आहे? ज्ञानरूपत आहे. आपण सकाळी उठलोच नाही, सूर्यानं प्रकाशन तर करून तर उपयोग काय? आपण सकाळी उठलोच नाही तर जगातल्या वस्तू प्रकाशित, म्हणून या ज्ञानप्रकाश म्हणू शकतो आपण. एवढ्यात विषय. तो ज्ञानाच्या प्रकाशाचाही प्रकाशक आहे. ज्ञानाच्या प्रकाशाचा सुद्धा काय आहे? प्रकाशक आहे. का प्रकाशक आहे? कारण तो अत्यंत आत तत्वांमध्ये त्याच्या अस्तित्वामुळं आपल्याला दृष्टी आहे म्हणून. जगदरूपतेची प्रतीती त्याच्यामुळं आहे. तो नसेल तर जगत प्रतीतीला आपल्याला येईल का? अस्तित्व, काही भेद, काही जाणायचं असेल त्याच्याच द्वारा त्याला जाणायचं असं शब्द. त्याच्याच द्वारा. फलव्याप्तीची फक्त गरज आहे का वृत्तीव्याप्तीची महाराज? वृत्तीव्याप्तीच फक्त लागते, आता फलव्याप्तीची गरज नाही. म्हणजे काट्यानं काटा काढायचं, बरं का? काटा लागला पायात आणि कशानं काढायचं? आता शेतामध्ये काय नाही म्हटलं दुसरं. आता शेतकरी लोकांना माहिती आहे तुम्हाला की शेतात पायात काटा लागला तर कशानं काटा काढतो? काट्यानं काटा काढायचा. तसं वृत्ती काय झालेलं आहे त्याचाच प्रकाश घ्यायचा आणि त्याच्याच प्रकाशाद्वारा बाद करायचा बाकीच्याच, बरोबर ना? प्रकाश कुणाचा आहे? त्याचाच आहे. तुरटी ही स्वतः खाली तळाला जाते, सगळा गाळ खाली नेते आणि स्वतःही तिथं काय होते? विरून जाते तदावस्थेमध्ये, बरोबर ना? जोपर्यंत जगत प्रतिमांचा जो प्रकाश आहे तो प्रकाश आहे, तो जगत प्रतीती येणारा त्याचाच प्रकाश आहे. पण जो स्वरूपाचा प्रकाश अनुभवाला येणार आहे तोही त्याचाच प्रकाश आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी, तोच हाय म्हटले. आता ज्योतीची निज ज्योती कोण आहे? जो सद्रूप आहे, चिद्रूप आहे, सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुण जेते, अशी ज्योतीची निज ज्योती, अशी असणारी ज्योती जी तीही उभी मूर्ती विटेवरी. त्याला व्यक्त रूपतता आलेली आहे कारण ते भक्तांमुळं आणि याला रूपावळे करुणी खळे हरिदासी. आता त्याचा आनंद या रूपात घ्यायचा आहे, हे चिंतन आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुण जेते, तो